नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण माथाडी अधिनियम जो आहे तो कंप्लीट केलेला होता। आजच्या लेक्चरपासून आपलं स्टार्ट होणार आहे ते म्हणजे वेतन संहिता 2019 जी आलेली आहे ते आपण कंप्लीट करणार आहोत। जनरली हे जी वेतन संहिता आहे इम्पॉर्टंट आहे, कारण की मेजर जे 4 चेंजेस झालेले होते त्याच्यापैकी एक पार्ट तुम्हाला वेतन संहिता 2019 मध्ये पाहायला भेटेल। याचा जो ड्राफ्ट होता 2026 मध्ये आत्ता झालेला आहे, त्याला 45 दिवसाची ऑलरेडी मुदत दिलेली आहे, अजून कंप्लीट झालेला नाही, फक्त ड्राफ्ट स्वरूपात तो आलेला आहे। तो सुद्धा आपण लास्टला त्याच्याबद्दल जे असेल ते एक्सप्लेनेशन पाहूया। वेतन संहिता जर बोललं तर टोटल तुम्हाला याचे 3 ते 4 लेक्चर जे असतील त्या 3 ते 4 लेक्चरमध्ये तुमची वेतन संहिता कंप्लीट होईल। आणि बऱ्याच लोकांनी मला टेस्ट सिरीज बद्दल विचारणा केलेली होती, बरेचसे कॉल आले, बरेचसे मेसेज आले की आम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करा। टेस्ट सिरीजचं मी शेड्यूल सांगून देतो, 1 किंवा 2 तारखेपासून आपली टेस्ट सिरीज चालू होईल। मी आत्ताच तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करू शकतो, परंतु काय होते, जोपर्यंत तुम्हाला बरेचसे कायदे तुम्हाला समजत नाही तोपर्यंत टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात फायदा नाही। टेस्ट सिरीज मी तेव्हाच लॉन्च करेल जेव्हा तुमचा बराचसा सिलेबस तुमचा कंप्लीट असेल, तुम्हाला प्रश्न समजतील आणि तुम्ही त्यांचे उत्तरं जे आहेत ते देऊ शकतात। आता टेस्ट सिरीज लॉन्च केली तर तुम्हाला ऑलरेडी कायदा माहितीच नाही किंवा कायद्याबद्दल तुम्हाला अजूनही गायडन्स नाही की कोणकोणते कायदे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत। आणि टेस्ट सिरीज जर तुम्ही द्यायला गेले तर टेस्ट सिरीज तुमची नल अँड व्हॉइड होऊन जाते, म्हणजे तुम्ही पैसे भरून सुद्धा तुम्हाला असं वाटेल की आम्ही टेस्ट सिरीज का लावली। म्हणून आधी कन्सेप्ट क्लिअर करा। जनरली टेस्ट सिरीजचं शेड्यूल जे आहे ते आपण 1 किंवा 2 तारखेपासून स्टार्ट करू आणि ही जी टेस्ट सिरीज असेल ती कंटिन्यू 20 दिवस चालणार आहे। 20 डेजची आपण टेस्ट सिरीज दिलेली आहे आणि या 20 दिवसाच्या टेस्ट सिरीजमध्ये दिवसातून 3 ते 4 तुमच्या टेस्ट होतील, जे पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतील। अशा पद्धतीने आपण 2 ते 3,000 MCQ या टेस्ट सिरीजमध्ये कंप्लीट करूया, म्हणजे तुमचं पूर्ण प्रिपरेशन ही जी कामगार आयुक्तालयाची भरती आहे तिच्यात होऊन जाईल। आजचा आपला टॉपिक असणार आहे वेतन संहिता 2019 आणि वेतन संहिता 2019 वर आपले 3 किंवा 4 लेक्चर येतील। तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे म्हणून मी जी सिरीज आहे ती कंटिन्यू करत आहोत। ओके, बरेचसे लोकांनी मला सांगितलं की सुरक्षा रक्षकाचा जो अधिनियम आहे तो स्टार्ट करा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आपला माथाडीचा नियम होता तोच जवळपास सुरक्षा रक्षकाचा नियम आहे। म्हणून सुरक्षा रक्षकाचा जो नियम असेल तो आपला जनरली एकाच लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन जाईल। माझं टार्गेट आहे मोस्ट इम्पॉर्टंट जे पॉईंट असतील ते आधी आपण कव्हर करूया आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट नंतर जे छोटे मोठे पॉईंट असतील ते आपल्याला कव्हर करायचे आहेत। तर जास्त टाइमपास न करता आपण वेतन संहिता 2019 स्टार्ट करूया आणि या वेतन संहितेमध्ये काय काय दिलेले आहे ते पाहूया। तर कोणताही कायदा जेव्हा स्टार्ट होतो त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की त्या कायद्याची किंवा त्या संहितेची गरज का पडलेली आहे, हा पहिला पार्ट तुम्हाला लक्षात आला पाहिजे। मग जी वेतन संहिता 2019 मध्ये आलेली आहे त्याच्या आधी वेतनाबद्दल काय काय होतं किंवा त्याच्या आधी कशी परिस्थिती होती ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। मग स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या दशकापर्यंत जे भारतीय कामगार होते त्यांच्या वेतनाचं नियमन, म्हणजे आपण जो पगार वगैरे घेतो त्या पगाराचं जे नियमन आहे त्या करण्यासाठी वेगवेगळे कायदे जे होते ते आधी बनवले गेलेले होते। त्याच्यात 4 प्रमुख कायदे तुम्हाला पाहायला भेटतात। कोणकोणते कायदे असतील, आता ही थेअरी आहे, याच्यात प्रॅक्टिकल एक्झाम्पलची गरज नाही, परंतु जसे आपले नियम चालू होतील, कलम चालू होतील त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पलची सर्वात जास्त गरज असेल। फक्त थेअरी जी आहे त्याचं पार्श्वभूमी जी आहे ती तुम्ही पाहून घ्या। जेव्हा भारत स्वतंत्र झाला, भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर जे कामगार होते त्यांचं वेतनाचं नियमन करण्यासाठी वेगवेगळे कायदे जे होते ते बनवले गेलेले होते। तर असे कोणकोणते प्रमुख 4 कायदे होते ते तुम्हाला पाहणं गरजेचं असणार आहे। पहिला जो कायदा होता तो होता वेतन प्रदान कायदा, जो 1936चा होता। याच्यामध्ये काय दिलेलं होतं, जे कामगारांचा पगार आहे तो वेळेवर व्हावा आणि चुकीची कपात होऊ नये यासाठी वेतन प्रदान कायदा जो होता तो 1936चा दिला गेलेला होता। नंतर अजून एक वेतनासंबंधी कायदा होता तो म्हणजे 1948चा किमान वेतन कायदा। आता या किमान वेतन कायद्यामध्ये जे कामगार असतात त्यांना जगण्यासाठी किमान पैसे मिळावेत या हिशोबाने हा जो किमान वेतन कायदा होता 1948चा तो दिला गेलेला होता। नंतर तिसरा जो कायदा होता त्या तिसऱ्या कायद्यामध्ये बोनस प्रदान कायदा 1965ला आपण इन्क्लूड केलेला आहे। आता कंपनीच्या नफ्यात जर कामगारांना वाटा मिळावा यासाठी बोनस प्रदान कायदा हा देण्यात आलेला होता जो 1965 होता। नंतर जे स्त्री आणि पुरुष जे आहेत ते कामगारांना समान कामासाठी समान वेतन मिळावे म्हणून समान पारिश्रमिक कायदा 1976चा होता तो दिला गेलेला होता। नंतर मग
सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, जे आपलं केंद्र सरकार होतं त्यांनी 2019 मध्ये हे जे 4 जुने कायदे होते ते रद्द केले आणि त्यांना एकत्र करून एकच जो कायदा होता तो बनवला गेलेला आहे. त्याला म्हटलं जातं कोड ऑन वेजेस 2019, ज्याला आपण आता म्हणणार आहोत वेतन संहिता, जी 2019 मध्ये तयार केलेली गेली होती. तर हा कशाचा कायदा आहे, इथं इम्पॉर्टंट पॉईंट असेल, केंद्र सरकारचा हा एक कायदा असणार आहे. मग तुमच्या मनात प्रश्न येतो की ऑलरेडी 4 कायदे होते, तर केंद्र सरकारने एवढी खटाटोप का केली? केंद्र सरकारला का वाटलं की हे 4 कायदे आपण नष्ट करावेत आणि त्यांच्या जागेवर एकच जो कायदा आहे तो आणावा? याच्यासाठी तुम्हाला 3 कारणं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हे टोटल किती कायदे होते, तर टोटल आपण 4 कायदे पाहिले. आता या 4 कायद्यांचा जर तुम्ही अभ्यास केला, त्यांचे जे नियम आहेत ते वेगवेगळे नियम तुम्हाला पाहायला भेटतात आणि त्यांच्यामध्ये ज्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या पाहायला भेटतात. मग आता काय करायचे, जे फॅक्टरी इन्स्पेक्टर राहायचे ते या 4 कायद्यांमधील वेगवेगळे नियम आणि वेगवेगळ्या व्याख्या यांचा काय व्हायचं, ते गैरफायदा घ्यायचे. कामगारांना समजायचं नाही किंवा मालकांना समजायचं नाही की कोणता नियम कुठं लावायचा आहे. मग फॅक्टरी इन्स्पेक्टर काय करायचे, याचा फायदा घ्यायचे आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार जो होता तो वाढत होता. नंतर जे जुने कायदे होते, हे जे आपण 4 वरती कायदे पाहिले, तर पूर्ण भारतामध्ये जे 30% कामगार आहेत त्या 30% कामगारांनाच हे कायदे लागू होते. जे असंघटित कामगार होते, म्हणजे दुकानातील कामगार, रेस्टॉरंटमधील वेटर, छोटे कंत्राटी मजूर, या 70% जे असंघटित कामगार होते या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर होते आणि या 70% असंघटित कामगारांना सुद्धा या कायद्याचा फायदा भेटावा म्हणून आपण हा नवीन कायदा केलेला आहे. नंतर काय व्हायचं, जेव्हा या कायद्यांमध्ये हे जे 4 कायदे होते त्यांच्या कायद्यांवर काही संभ्रम निर्माण व्हायचा, ओके, काही त्याच्या डेफिनेशनमध्ये काहीतरी भांडणं व्हायची, डेफिनेशनमध्ये काहीतरी आपल्याला वाटायचं की ही डेफिनेशन बरोबर आहे की चूक. मग त्याच्यासाठी आपण काय करायचो, न्यायालयीन खटले जे होते ते लढवायचो. मग आता एका कायद्यामध्ये काय व्हायचं, वेजेस, समजा पगारची डेफिनेशन एका कायद्यामध्ये वेगळी राहायची, दुसऱ्या कायद्यामध्ये पगारची डेफिनेशन परत वेगळी, तिसऱ्या कायद्यामध्ये काय व्हायची, पगारची डेफिनेशन पुन्हा एकदा वेगळी. किंवा बोनस आहे, बोनस कोणत्या रकमेवर मोजायचा किंवा PF कशावर कापायचा, याचे जे कायदे होते 4 कायद्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिटेट जे होतं ते केलं गेलेलं होतं. त्याच्यामुळे काय व्हायचं, जे केसेस व्हायच्या आणि त्या ज्या केसेस होत्या त्या वर्षानुवर्ष केसेस ज्या होत्या त्या कोर्टामध्ये चालायच्या. मग एवढं कन्फ्युजन का करावं, म्हणून काय केलं केंद्र सरकारने, या 4 रद्द केलं आणि 4च्या जागेवर काय आले, कोड ऑन वेजेस 2019 जे आलेले आहे. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात पाहिजे की कोड ऑफ वेजेस 2019 आल्यानंतर कामगारांसाठी सुद्धा तो फायदेकारक असणार आहे आणि जे मालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा फायदेकारक असणार आहे. कामगारांसाठी कशा पद्धतीने फायदेकारक असेल, आधी फक्त 30% जे लोक होते त्याच लोकांना याचे बेनिफिट भेटत होते, परंतु आता काय झालं, देशातील जे 100% कामगार आहेत त्या सर्वांना याचं बेनिफिट जो आहे तो भेटत आहे. ओके, नंतर याच्यात वेगवेगळ्या कन्सेप्ट आल्या, फ्लोअर वेजेसची कन्सेप्ट आली, त्याच्यानंतर 50%ची व्याख्या आली, समानतेचा हक्क आला. या सर्व गोष्टी तुम्हाला या कायद्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. मी ही PPT, ही जी PDF आहे ती शेअर करून देईल, तिथं तुम्ही हे जे फायदे आहेत ते वाचू शकता. इथं एक्सप्लेनेशनची काही गरज नाही. मालकांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा याचा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आला आहे. कायद्याचा जो गोंधळ आहे तो इथं संपलेला आहे किंवा 4 कायदे वाचायची जी गरज होती ती इथं पूर्णपणे नष्ट झाली. एकच जो कोड ऑफ वेजेस आहे तोच रीड करायचा आणि त्याच्यामधले जे लॉज आहेत ते समजून तुम्ही काम करणार आहात, म्हणजे मालकांसाठी मोठ्या प्रमाणावर याचा फायदा जो आहे तो भेटलेला आहे. नंतर याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे. नंतर गुंतवणूक जी आहे तिला चालना भेटलेली आहे. कशा पद्धतीने झालेले आहे ते आपण कायद्यातल्या वेगवेगळ्या कलमांनुसार पाहणार आहोत. तिथे टेन्शन, आता इथं काही टेन्शन घेऊ नका की एवढ्या गोष्टी आपल्याला पाठ करायच्यात. पाठ कोणतीच गोष्ट करायची नाही. जेव्हा आपला एक एक कलम जाईल, एक एक गोष्टी आपण समजू, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की हे इतके फायदे तुम्हाला काय पाहायला भेटलेले आहेत. ओके, इथं पाठ करायची गरज नाही, तुम्हाला कोणतीच गोष्ट पाठ करू नका. आधी कायदा जो आहे तो नीट समजून घ्या की या कायद्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत. मग कायदा आपला नेहमी कधी स्टार्ट होतो, कायदा आपला प्रकरण 1 पासून स्टार्ट होतो, ज्याच्यामध्ये प्रिलिमिनरी जे चॅप्टर 1 आहे ते तुम्हाला पाहायला भेटतं. प्रत्येक कायद्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर जे असतात ते तुम्हाला पाहायला भेटतात. आता या कायद्यामध्ये जर तुम्ही चॅप्टर पाहायला गेले तर चॅप्टर जे प्रकरणं आहेत ते टोटल तुम्हाला 9 दिलेले आहेत. 1 ते 9 पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये चॅप्टर पाहायला भेटतील. प्रत्येक प्रकरणाला काय असेल, नाव असेल. जसं समजा आपण जेव्हा लहान होतो, 1ली ते 10वी मध्ये जात होतो, आपल्या
मराठीच्या पुस्तकात 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे चॅप्टर होते आणि त्या चॅप्टरांना काहीतरी नाव होतं. त्याच पद्धतीने इथं तुम्हाला टोटल 9 चॅप्टर पाहायला भेटतील. पहिलं जे चॅप्टर आहे ते प्रारंभिक असेल, प्रिलिमिनरी असेल. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिल्या गेलेल्या आहेत आणि लिंगभेद मनाई याच्याबद्दल जे कलम आहेत ते तुम्हाला प्रकरण 1 मध्ये पाहायला भेटेल. प्रकरण 2 कशाशी रिलेटेड आहे, जे किमान वेतन आहे, मिनिमम वेजेस आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे कन्सेप्ट आहेत ते कलम 2 मध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे. कलम 3 मध्ये काय दिलेलं आहे, आपण जे वेतन देतो ते वेतनाचं प्रदान कशा पद्धतीने केलं जाईल ते कलम 3 मध्ये दिलेलं आहे. कलम 4 मध्ये तुम्हाला बोनस प्रदान पाहायला भेटेल. प्रकरण 5 मध्ये तुम्हाला सल्लागार मंडळ जे आहे ते पाहायला भेटेल. केंद्र आणि राज्य पातळीवरील समित्या तुम्हाला प्रकरण 5 मध्ये पाहायला भेटतील. नंतर पेमेंट ऑफ ड्यूज, क्लेम्स अँड ऑडिट हे तुम्हाला प्रकरण 6 मध्ये पाहायला भेटेल. इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल. नंतर वेगवेगळे जे गुन्हे असतात त्यांच्यासाठी शिक्षा कशा पद्धतीने दिलं जाईल ते तुम्हाला प्रकरण क्रमांक 8 मध्ये पाहायला भेटेल. आणि सरकारचे नियम बनवण्याचा जो अधिकार आहे तो तुम्हाला प्रकरण क्रमांक 9 मध्ये पाहायला भेटेल. आता या प्रकरणांमध्ये वेगवेगळे कलम जे आहेत ते समाविष्ट आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पाहणार आहोत, तर प्रकरण 1 पासून प्रकरण 3 पर्यंत आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जर लेक्चर जास्त लांब झालं तर काही कलम उद्याच्या लेक्चरमध्ये शिफ्ट होतील, परंतु आता सध्यापुरता तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की वेतन संहिता 2019 मध्ये किती प्रकरणं आहेत. तर टोटल वेतन संहिता 2019 मध्ये 9 प्रकरणं तुम्हाला पाहायला भेटतील. स्टार्टिंगला आपण काय करतो, प्रारंभिक चॅप्टरमध्ये तुम्हाला एक भारत का राजपत्र, गॅझेट ऑफ इंडिया असं दिसतं. ओके, तिथून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या असतात. तर सर्वात हा जो कायदा आहे त्याचं नाव काय असेल, तर वेतन संहिता 2019, मराठीत आपण म्हणणार आहोत वेतन संहिता 2019. ओके, इंग्लिशमध्ये याला नाव आहे कोड ऑन वेजेस 2019. कोड ऑन वेजेस याचं नाव असणार आहे. या ॲक्टला राष्ट्रपतीची मंजुरी कधी भेटली, तर 8 ऑगस्ट 2019. अधिसूचना क्रमांक 48 दिलेली आहे. जर तुम्ही नीट चेक केलं, बेअर ॲक्ट मी टाकून देईल अशा पद्धतीने तुम्हाला पहिलं पेज दिले, इथं तुम्हाला भारत का राजपत्र लिहिलेलं असेल. नंतर अशा 2 लाईन करून तुम्हाला या साईडला 48 नंबर दिलेला आहे. त्याचा मिनिंग आहे की ही जी आहे अधिसूचना क्रमांक किती आहे, 48 आहे. आणि या अधिसूचना क्रमांक 48ला राष्ट्रपतींची जी मंजुरी भेटलेली आहे ती 8 ऑगस्ट 2019 या दिवशी भेटलेली आहे. विस्तार पाहिला तर संपूर्ण भारतभर हा कायदा लागू आहे. आता आपण एक्सप्लेनेशनला जाऊया. जे महत्त्वाच्या व्याख्या असतील सेक्शन 2 मध्ये त्याच्याबद्दल बोलूया. कलम 2 मधलं जे उपकलम आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आता आपण पाहणार आहोत. आणि आपली स्टोरी जी आहे ती कलम 2 पासून स्टार्ट होणार आहे. आता आपली स्टोरी स्टार्ट होते माझ्यापासून, माझ्या घरापासून ही जी स्टोरी आहे ती स्टार्ट होणार आहे. इथं हा कोण आहे, हा मी आहे. आणि हा जो आहे तो कोण आहे, माझा भाऊ आहे. हा मी आहे आणि माझा भाऊ आहे. ओके, माझ्या भावाच्या बाबत जर बोललं तर माझा भाऊ समजा रेल्वेमध्ये काम करतो आणि मी जो आहे तो कुठं काम करणार आहे, नरडाणा MIDC मध्ये काम करणार आहे. ओके, आता मी नरडाणा MIDC मध्ये काम करतो, माझा भाऊ जो आहे तो रेल्वेमध्ये काम करतो. आणि सरकारने काय केलं, जो 2019चा कोड ऑफ वेजेस आहे तो लागू केला. ओके, आता हा जो कोड ऑफ वेजेस आलेला आहे तो नरडाणा MIDC वर लागणार आहे. हा जो कोड ऑफ वेजेस आहे तो रेल्वेवर सुद्धा लागणार आहे. सिंपलची कंडिशन आहे. 2019चा कोड ऑफ वेजेस आला तो नरडाणा MIDC ला सुद्धा लागणार आहे आणि रेल्वेला सुद्धा लागणार आहे. आता हा जो कोड ऑफ वेजेस आलेला आहे याची नेमकी अंमलबजावणी कोण करेल हा प्रश्न तुमच्या मनात येईल. अंमलबजावणी या कोड ऑफ वेजेसची कोण करणार आहे दोघी कंडिशनमध्ये, किंवा माझं जे किमान वेतन आहे ते नेमकं कोण ठरवेल. माझा जो भाऊ आहे जो रेल्वेत आहे त्याचं किमान वेतन जे आहे ते नेमकं कोण ठरवेल. किंवा नरडाणा MIDC मध्ये एखादं भांडण झालं, एखादा वाद झाला ते नेमकं कोण सॉल्व करेल. आणि रेल्वेमध्ये जर एखादं भांडण झालं किंवा वाद झाला ते नेमकं कोण सॉल्व करेल. याचा जो अधिकार आहे, याचा जो अधिकार दिलेला आहे या सर्व गोष्टी करायचा, म्हणजे अंमलबजावणी करायचा, किमान वेतन ठरवायचा, भांडणं जे आहेत ते सॉल्व करायचा. तर हे सर्व अधिकार त्या ज्या सरकारला असणार आहेत, हे सर्व अधिकार ज्यांना असणार आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, समुचित
सरकार, त्याला काय म्हणणार आहोत आपण? समुचित सरकार. इंग्लिशमध्ये आपण त्याला अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणणार आहोत. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. आता मी MIDC मध्ये काम करतो, माझं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट वेगळं आहे का? किंवा माझा भाऊ जो आहे तो रेल्वेमध्ये काम करतो, तर त्याचं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट वेगळं आहे का? तर 100% दोघी कंडिशनमध्ये दोघांसाठी अप्रोप्रिएट जे गव्हर्नमेंट आहे ते वेगळं आहे. आणि अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कोणाचं कशा पद्धतीने असेल ते कलम क्रमांक 2च्या उपकलम D मध्ये दिलेलं आहे, त्याच्या व्याख्येमध्ये दिलेलं आहे. त्याला म्हटलं जाईल, आपण काय म्हणणार आहोत त्याला? समुचित सरकार. मग जे केंद्र सरकार आहे त्या कोणत्या उद्योगांमध्ये समुचित सरकार असेल आणि जे राज्य सरकार आहे ते कोणत्या उद्योगांसाठी समुचित सरकार असेल ते आपण कलम 2च्या D मध्ये पाहणार आहोत. मग काय काय गोष्टी आहेत ते आपण चेक करूया. तर केंद्र सरकार जिथं रेल्वे आहे, जिथं खाणी आहेत, तेल क्षेत्र आहेत, मोठी बंदरे आहेत, हवाई वाहतूक होत असेल, दूरसंचार असेल, बँकिंग किंवा विमा कंपन्या असतील, केंद्राच्या कायद्याने स्थापन झालेलं महामंडळ असेल, सेंट्रल PSU असतील, म्हणजे ज्या पण संस्था केंद्राच्या अंडरमध्ये येतात त्या ठिकाणी काय होतं, ज्या ज्या कंपन्या किंवा आस्थापना या वरील क्षेत्रामध्ये जे पण जाणार आहेत ते त्या सर्वांसाठी जे समुचित सरकार आहे ते कोण असणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट जे असेल त्यांच्यामध्ये काय असणार आहे? समुचित सरकार. आता समजा एखादा व्यक्ती रेल्वेत काम करतोय, त्याच्यासाठी समुचित सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, परंतु त्याच रेल्वेमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्टदार असेल, कॉन्ट्रॅक्टदार असणार आहे, तर तो कॉन्ट्रॅक्टदारचा सुद्धा समुचित सरकार तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट जो आहे तो पाहायला भेटेल. ओके. ONGC, भेल या सर्व ज्या आस्थापना आहेत ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार आहे. यांच्यावर जेवढे पण कायदे येतील, अंमलबजावणीचं जेवढं पण काम असेल ते सर्व कोण करणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट करणार आहे. ओके. आता ही जी अनुसूची दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जे पण उद्योग असतील, या अनुसूचीच्या व्यतिरिक्त जे पण उद्योग असणार असतील किंवा ज्या पण आस्थापना असतील त्या सर्वच्या सर्व, म्हणजे इथं ज्यांना मेन्शन केलेलं नाही त्या सर्व सोडल्या, त्यांना इथं ज्यांना मेन्शन केलेलं नाही ते सर्व कोणाच्या अखत्यारीत येणार आहे? राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येणार आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी राज्य सरकार काय असेल? तिथं समुचित सरकार असणार आहे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असणार आहे. म्हणजे राज्य सरकार ठरवेल की वरचा जो वेतन संहिता आहे ती यांना कशा पद्धतीने लागू करावी. आता मी नरडाणा MIDC मध्ये काम करत होतो, म्हणून या क्षेत्रामध्ये नरडाणा MIDCचा संबंध येतो का? तर नाही. म्हणून माझ्यासाठी मी जी कंडिशन यूज केली, माझ्यासाठी जी समुचित सरकार असेल ती कोण असणार आहे? राज्य सरकार. आणि राज्य सरकार जे आहे ते माझ्यासाठी नियम बनवणार आहे. ओके. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कोणासाठी कोण समुचित सरकार असेल. आता मी काय केलं, मी नरडाणा MIDC मध्ये सर्वात आधी वर्कर होतो. नंतर थोडे दिवस मी काम केलं, मला समजलं की कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्यामध्ये भरपूर पैसे असतील. ओके. कॉन्ट्रॅक्टरची डेफिनेशन सुद्धा तुम्हाला याच्यात दिलेली की कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने असेल. डेफिनेशन आपल्याला पाठ करायची गरज नाही, परंतु आता सांगायचा माझा जो मुद्दा आहे तो असणार आहे कलम 2 मधला जो G आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. ओके. मी काय बनलो? मी कॉन्ट्रॅक्टर बनलो. ओके. आणि कॉन्ट्रॅक्टर बनत असताना मी भरपूर जे मजूर होते त्यांना हायर केलं. मी समजा 20 मजूर काय केले? हायर केले. मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लेबर, म्हणजे हे जे मी मजूर हायर केले त्यांना मी काय म्हणणार आहोत? त्यांना म्हणणार आहोत कॉन्ट्रॅक्ट लेबर. त्यांना काय म्हणणार आहे मी? कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणणार आहे. आता कॉन्ट्रॅक्ट लेबरची डेफिनेशन जी दिली गेलेली आहे कलम 2 मधलं उपकलम G जे आहे त्याच्यामध्ये दिले गेलेलं आहे. ओके. तर कॉन्ट्रॅक्टदारने ज्या मजुरांना कंत्राटी स्वरूपात कामावर ठेवलेलं आहे असे सर्व मजूर काय असणार आहेत? ते कॉन्ट्रॅक्ट लेबर असणार आहेत. सिंपलची गोष्ट होती. कॉन्ट्रॅक्टरने जे मजूर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवलेले आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? कॉन्ट्रॅक्ट लेबर. मग एवढं मी इझी शिकवेल का? तर नाही. या 2G मध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत. त्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की कॉन्ट्रॅक्ट लेबर आपण कोणाला म्हणणार नाहीत. जर मी कॉन्ट्रॅक्टर होतो, मी जर
हे जे मजूर आहेत ते जर माझे नियमित कर्मचारी असतील, ते काय असतील, नियमित कर्मचारी असणार आहेत. नियमित जर कर्मचारी असतील तर मी त्यांना कंत्राटी कामगार म्हणून त्यांना मान्यता भेटणार नाही. नियमित कर्मचारी म्हणजे त्यांना मी महिन्याचा पगार देतोय, 10-12 वर्षापासून माझ्यासोबतच काम करतायत, तर अशा लोकांना मी कंत्राटी कामगार म्हणणार नाही. अशा लोकांना मी कंत्राटी कामगाराच्या डेफिनेशनमध्ये ठेवणार नाही. ओके. दुसरी गोष्ट, जर मी जे मजूर ठेवलेले आहेत त्यांना मी नियमित पगार वाढ देतोय. ओके. नियमित पगार वाढ देतोय म्हणजे प्रत्येक वर्षी मी त्यांचा पगार 10% वाढवतोय, 12% वाढवतोय, तर असे लोक कॉन्ट्रॅक्ट मजूरमध्ये येणार नाही, कंत्राटी कामगारांमध्ये त्यांची डेफिनेशन येणार नाही. जर मी त्यांचा PF कट करत असेल तरी सुद्धा त्या कंत्राटी कामगाराच्या डेफिनेशनमध्ये येणार नाही. ते माझ्या अंडर काम करतात, मी त्यांना इन्क्रीमेंट देतोय, तर ते कॉन्ट्रॅक्ट लेबर असतील का, तर नाही. ओके. नंतर काही असे असतील जे पार्ट टाइम असतील, म्हणजे 3 तास दुसरीकडे करतात, 3 तास इकडे करतात, 3 तास अजून दुसरीकडे करतात, या टाईपचे पार्ट टाइम एम्प्लॉई जे असतील ते सुद्धा कंत्राटी कामगाराच्या डेफिनेशनमध्ये येत नाही. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जर नियमित कर्मचारी असतील तर कंत्राटी कामगार असणार नाहीत. जर ते नियमित त्यांना पगारात वाढ भेटत असेल तर ते कंत्राटी कामगार येणार नाहीत. जर ते अर्धवेळ कर्मचारी असतील तर त्यांना मी कंत्राटी मजूर म्हणणार नाही. ओके. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हे 3 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता काय झालं, पुढे गेल्यानंतर मी प्रगती केली आणि मी नरडाणा MIDC मध्ये एक फॅक्टरी ओपन केली. आता ही माझी फॅक्टरी आहे. ओके. आणि हा मी आहे. या नरडाणा MIDC मध्ये नवीन फॅक्टरी ओपन केली. मी 4 प्रकारचे मजूर या फॅक्टरीमध्ये ठेवले. 1, 2, 3, 4 प्रकारचे, म्हणजे फक्त 4च ठेवले नाही, एवढी गरीब फॅक्टरी आपली नाही. आपण 4 प्रकारचे मजूर ठेवले. पहिला जो प्रकार होता त्या प्रकारात हे काय करायचे, गोदाममधला जो कच्चा माल राहायचा ते उचलून ते फॅक्टरीमध्ये ठेवायचे. हा याचा पहिला प्रकार झाला. ओके. दुसरा प्रकार होता, फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या मशीन्स होत्या, त्या मशीनवर काम करण्यासाठी मला हा जो मजूर आहे तो लावावा लागला. त्याचं शिक्षण झालेलं होतं ITI त्याचं शिक्षण झालेलं होतं आणि तो या पर्टिक्युलर आस्थापनेमध्ये जे मशीन्स आहेत तिथं काम करायचे. आता तिसरा जो मजूर होता त्याला काय केलं, तिसरा मजूर या ITIच्या हाताखाली हेल्पर म्हणून काम करायचा, 10वी पास झालेला होता. चौथा जो व्यक्ती होता त्याचं सिलेक्शन कसं केलं, हा पूर्ण प्लांटचा तो काय असेल, तो इंजिनियर आहे. पूर्ण प्लांटचा इंजिनियर आहे. म्हणजे तुम्ही क्वालिफिकेशनवरून समजू शकता, माझा जो माल उचलणारा होता त्याचं अजिबात शिक्षण झालेलं नाही. जो माझा ऑपरेटर होता त्याचं ITI झालेलं होतं. जो हेल्पर होता त्याची फक्त 10वी झालेली होती आणि जो पूर्ण प्लांटचा इंजिनियर होता त्याची इंजिनिअरिंग झालेली होती. अशा 4 टाईपचे मजूर मी माझ्या कंपनीत ठेवले. ही कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवा. आता मी अजून एक मजूर ठेवला, अजून एक व्यक्तीला ठेवलं. तो या पूर्ण कंपनीचा कोण आहे, HR आहे. काय आहे, HR आहे. आणि या HRला सुद्धा आपण नाव देऊन देऊ शर्मा असेल, शर्मा जी, आपण जी लावूया. HRला काय म्हणतो आपण, शर्मा जी. ओके. नंतर हा आपला एक ITIचा मजूर आहे. हा ITIचा मजूर होता, तो काय करत होता, वेगवेगळ्या मशीनवर काम करत होता. त्याचं नाव देऊन देऊ आपण राजू. काय देऊ, राजू. ओके. या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, राजू आणि शर्माजी. शर्माजी कोण आहेत, आपले HR मॅनेजर आहे. तर राजू कोण आहे आपला, तर राजू हा आपला मशीन ऑपरेटर आहे. ओके. राजूला मी पगार देतो 12,000 रुपये. ठीक आहे. शर्माजीला मी पगार देतो 80,000 रुपये, कारण की ते मॅनेजर आहेत. ओके. 80,000 आणि 12,000 आपण पगार दिला. आता मला एक सांगा, ही जी फॅक्टरी मी ओपन केली, ही फॅक्टरीचा समुचित सरकार कोण असेल, तर सिंपल आहे, माझी जी फॅक्टरी आहे ती जी लिस्टमध्ये आहे त्याच्यामध्ये आहे का दिलेली, तर नाही. तर त्याच्यामध्ये दिलेली नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट माझं समुचित सरकार राहणार नाही. ही माझी खाजगी मालकीची आहे. म्हणून माझ्यासाठी जे कायदे बनवणार आहे ते कोण बनवणार आहे, महाराष्ट्र शासन बनवणार आहे. महाराष्ट्र शासन माझ्यासाठी समुचित सरकार असणार आहे. ठीक आहे. हां. आता राजूबद्दल बोलूया. राजू नेमका कोण आहे, राजू नेमका कोण आहे, तर तो माझ्याकडे वर्कर आहे. कोण आहे, वर्कर आहे. आता इंग्लिशमध्ये वर्कर पण बोललं जातं आणि एम्प्लॉई सुद्धा बोललं जातं. इंग्लिशमध्ये आपण जनरली जे बोलतो त्याच्यामध्ये वर्कर बी सेम असतं आणि एम्प्लॉई बी सेम असतं.
परंतु कायद्यानुसार वर्कर आणि एम्प्लॉई हे वेगवेगळे असतात. ओके, आणि ते कशा पद्धतीने असतात ते मी तुम्हाला सांगतो. मग वर्कर आणि एम्प्लॉईमध्ये समजण्यासाठी तुम्ही एक सर्कल लक्षात ठेवा. समजा ही माझी कंपनीची आस्थापना आहे. या कंपनीमध्ये इतके सारे लोक काम करतात, 1 2 3 4 अशा पद्धतीने इतके लोक माझ्या कंपनीत काम करतात. ठीक आहे. तर माझ्या कंपनीमध्ये जितके लोक काम करत आहेत, माझ्या फॅक्टरीमध्ये जेवढे पण सर्व लोक काम करत आहेत, त्यांना मी काय म्हणणार आहे? त्या सर्वांना मी एम्प्लॉई म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? त्यांना एम्प्लॉई म्हणणार आहे. जवळपास सर्व लोक माझ्या कंपनीत कोण असणार आहेत? एम्प्लॉई असणार आहेत. मग त्याच्यामध्ये माझ्या इथं जो झाडू मारणारा व्यक्ती आहे तो सुद्धा माझा एम्प्लॉई असेल. AC कॅबिनमध्ये जो मॅनेजर बसतो तो सुद्धा माझा काय असेल? एम्प्लॉई असणार आहे. आता या पूर्ण सर्कलमध्ये मी अजून एक असा सर्कल ड्रॉ करतो. ओके, आता हा छोटा सर्कल मी याच्यात ड्रॉ केला. आता हे जे छोटं सर्कल आपण रेड कलरने ड्रॉ केलेलं आहे ते सर्कल तुम्हाला दाखवणार आहे वर्कर. काय दाखवणार आहे? वर्कर. आता एम्प्लॉईमध्ये कोणकोणते गोष्टी येतील? जे माझ्या कंपनीमध्ये कुशल कामगार आहेत. ओके, आपला ITIचा जो मजूर होता तो एम्प्लॉईमध्ये येईल. जे अकुशल आहेत ते सर्व एम्प्लॉईमध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर जे मॅन्युअल काम करतात, मी तुम्हाला बोललो होतो की असा एक व्यक्ती आहे तो बिचारा जो कच्चा माल आहे तो वाहून नेतो. मॅन्युअल काम करणारा तो सुद्धा माझा एम्प्लॉई असेल. ओके, जो मॅनेजर आहे, मॅनेजर काम जे करतात तो सुद्धा माझा काय असेल? एम्प्लॉई असेल. जो सुपरवायझर होता इंजिनिअरिंगचा तो सुद्धा माझा काय असेल? एम्प्लॉई असणार आहे. एखादं तांत्रिक काम करतंय तो सुद्धा व्यक्ती माझा एम्प्लॉई असणार आहे. ओके, हे सर्व लोक काय असतील? माझे एम्प्लॉई असतील. या एम्प्लॉईमध्ये कोण असणार नाही? समजा मी अप्रेंटिसशिपवर एखादा व्यक्तीला ठेवलं तर तो अप्रेंटिसशिपवर आपण व्यक्ती ठेवलेला आहे तो माझा एम्प्लॉई येणार नाही, कारण की तो तात्पुरत्या बेसिसवर आलेला आहे. शिकाऊ उमेदवार जो आहे त्याला मी एम्प्लॉई म्हणणार नाही. ओके, आता या हे जे सर्व होते, जे तुम्हाला मोठं सर्कल दाखवत होते, हे सर्व लोक माझ्या कंपनीत काम करतायत म्हणून ते काय असणार आहे? एम्प्लॉई. आणि या सर्वांपैकी असे काही लोक असतील ज्यांना मी वर्कर म्हणू शकतो. म्हणजे यांच्याच पैकी या सर्व लोकांपैकी कोण असतील? असे काही लोक असतील ज्यांना मी वर्कर म्हणू शकतो. मग वर्करमध्ये कोणाला घ्यायचं नाही? तर वर्करांमध्ये जो माझा मॅनेजर आहे, मॅनेजर काम करतो त्या व्यक्तीला मी वर्कर म्हणून घेणार नाही. ओके, म्हणजे कुशल कामगार जे असतील त्यांना मी घेईल का? हो. जे अकुशल कामगार आहेत त्यांना मी घेईल का? हो. जे मॅन्युअल कामगार आहेत त्यांना मी वर्कर म्हणून घेईल का? हो. नंतर जे माझं ॲडमिनिस्ट्रेशन काम करतात, ॲडमिनचं काम करतात, त्यांना वर्कर म्हणून घेणार आहे का? तर नाही. जे ॲडमिनिस्ट्रेशन काम करतात ते वर्कर राहणार नाहीत. ओके, नंतर असा सुपरवायझर आहे, इथं कंडिशन देतो, असा सुपरवायझर आहे ज्याला 14,000 रुपये पगार भेटतो. जर असा सुपरवायझर असेल ज्याला 14,000 पगार भेटतो तो कोण असणार आहे? वर्कर असणार आहे. आणि असा सुपरवायझर ज्याला 15,000 रुपयापेक्षा जास्त पगार असेल, 15,000 रुपयापेक्षा जास्त पगार त्या सुपरवायझरला असेल, तर तो माझा वर्कर राहणार नाही. तो माझा कशात येणार आहे? एम्प्लॉईमध्ये येणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं की जे वर्कर आहेत ते तुमचे एम्प्लॉई असू शकतात, परंतु सर्व एम्प्लॉई तुमचे वर्कर असतील का? तर नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्याचा पगार 15,000 पेक्षा खाली आहे तो तुमचा वर्करमध्ये जाईल. ज्याचा पगार तुमचा 15,000 पेक्षा जास्त आहे तो एम्प्लॉईमध्ये जाणार आहे. सर्व एम्प्लॉई असतील, परंतु वर्कर आणि एम्प्लॉईमधला हा डिफरन्स तुम्हाला माहीत पाहिजे. मग आता मला एक सांगा, हा जो राजू आपण कन्सिडर केलेला होता तो वर्कर आहे का एम्प्लॉई आहे? तर हा राजू, त्याला 15,000 पेक्षा कमी पगार भेटतो, अकुशल कारागीर आहे, कुशल कारागीर आहे, जे पण असेल, तर राजू आपला कोण असेल? वर्कर असणार आहे. आणि इथं जो आपला HR आहे शर्माजी, तो काय करतो? मॅनेजर लेवलचं काम करतो, 80,000 रुपये त्याला पगार आहे. तर शर्माजी आपले कोण असतील? शर्माजी आपले एम्प्लॉई असणार आहेत. ठीक आहे, या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मग वर्कर जो आहे त्याची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला 2Z मध्ये पाहायला भेटेल, आणि जो एम्प्लॉई आहे त्याची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला 2K मध्ये पाहायला भेटेल. 2K आणि 2Z या दोघांमध्ये तुम्हाला वर्कर एम्प्लॉईची जी डेफिनेशन आहे ती पाहायला भेटते. हे झालं माझं एम्प्लॉई आणि वर्करच्या बाबतीत.
कंपनी कोणी स्थापन केलेली आहे? मी स्थापन केलेली आहे. मी कोण आहे? मालक होतो. ओके, तर या मालकाची डेफिनेशन सुद्धा कशात तरी दिली असेल. तर जो कलम 2 आहे त्याच्या 1 मध्ये तुम्हाला मालकाची डेफिनेशन जी आहे ती पाहायला भेटते. जर माझ्याकडे फॅक्टरी असेल, फॅक्टरी आहे, तर ज्याचा जो फॅक्टरीचा ऑक्युपायर आहे, आता फॅक्टरी जी होती ती मी विकत घेतलेली होती म्हणून मी त्याचा काय झालो? ऑक्युपायर झालो. तर या फॅक्टरीचा मालक कोण असेल? मी असणार आहे. ओके. दुसरी गोष्ट, जर एखादा सरकारी विभाग असेल तर तिथं मालक कोण असेल? तर एखाद्या सरकारी विभागामध्ये जो विभाग प्रमुख असतो तो काय असतो? त्या सरकारी विभागाचा मालक असतो. ओके. नंतर एखादं स्थानिक प्राधिकरण असेल, लोकल ऑथॉरिटी असेल, तर लोकल ऑथॉरिटीमध्ये जे CEO असतात तर ते काय असणार आहेत? त्यांचे मालक असणार आहेत. आणि मालकाची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 2.1 मध्ये दिलेली आहे. आता या कलम 2 मधलं जी मोस्ट इम्पॉर्टंट व्याख्या जी आहे ती आपल्याला पाहायची आहे. ती व्याख्या काय असणार आहे? वेतनाची व्याख्या. आणि वेतनाची जी व्याख्या आहे ती 2Y मध्ये दिलेली आहे. क्लिअर मेन्शन केलेलं आहे की वेतन या संज्ञेखाली तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या नाही. तर आपण हा जो पार्ट आहे टोटल 3 पार्टमध्ये पाहणार आहोत. भाग अ, भाग ब आणि जो शेवटचा असेल तो भाग क असेल, ज्याच्यामध्ये आपण रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भाग अ, ब आणि क क्लिअरली समजेल. ओके. तर वेतनामध्ये मला काय होतं? मी कंपनीचा मालक होतो आणि कंपनीचा मालक या हिशोबाने मला भरपूर लोकांना वेतन जे आहे ते द्यायचं आहे. ओके. तर वेतन देणं म्हणजे नेमकं काय असेल? तर वेतनामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत ते अ मध्ये दिलेले आहेत. वेतनामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट नाहीत ते तुम्हाला ब मध्ये पाहायला भेटेल. मग पाहूया की वेतनामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत. वेतनाच्या डेफिनेशनमध्ये त्या व्यक्तीचं मूळ वेतन समाविष्ट असतं. ओके, ज्याला आपण बेसिक पे म्हणतो ते मूळ वेतन त्याच्यामध्ये समाविष्ट असतं. नंतर त्या वेतनामध्ये महागाई भत्ता जो आहे तो समाविष्ट असतो आणि त्या वेतनामध्ये जी रिटेनिंग अलाउन्सेस आहेत ते जर देय असतील तर त्यांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात येत असतो. आता भरपूर लोकांना मूळ वेतन माहिती असतं, महागाई भत्ता जो आहे तो माहिती असतो, पण जो रिटेनिंग अलाउन्सेस आहे ते तुम्हाला माहीत नसतं. त्याचं सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा माझ्याकडे एक साखर कारखाना आहे. काय आहे? साखर कारखाना. ओके. या साखर कारखान्याचा जर विचार केला तर साखर कारखाना जे असतात ते तुम्हाला 12 महिने जे आहेत ते चालताना दिसत नाही. 12 महिने चालतात का? तर नाही. साखर कारखाना जे आहे ते तुम्हाला जो 5 ते 6 महिने असतात, 5 ते 6 महिने साखर कारखाना तुम्हाला चालताना दिसतात. त्या हंगामाला आपण ऊस गाळप हंगाम असं म्हणतात आणि जे 6 महिने जो आहे तो माझा साखर कारखाना जो आहे तो बंद पडतो. मग माझ्या इथले जे मजूर आहेत ते काय करतात? त्यांना 6 महिन्यापर्यंत काम तर भेटतं, परंतु पुढचे जे 6 महिने आहेत त्यांना कोणतंच काम भेटत नाही, कारण की माझी फॅक्टरी बंद आहे. मग कुठंच काम न भेटल्यामुळे 6 महिने ते काय करतात? पोटा पाण्यासाठी कुठं वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतात. आता पुढच्या वर्षी जेव्हा माझा कारखाना पुन्हा चालू होईल, ऊस गाळप हंगाम जो आहे तो आल्यानंतर मला पुन्हा याच मजुरांची आवश्यकता भेटेल. हे माझे काय होते? भरपूर वर्षापासून काम करत होते, कुशल कामगार होते, मला यांची गरज जी आहे ती लागली. परंतु ते दुसऱ्याकडे जर कायमस्वरूपी झाले, माझा तोटा होतो. माझा तोटा काय होईल? मला हे मजूर पुन्हा येतील याची गॅरंटी राहणार नाही. मग माझ्या कंपनीला हे जे मजूर गेलेले आहेत ते कायमस्वरूपी माझ्या कंपनीतच काम करायला पाहिजे. याच्यासाठी मी काय करेल? मी एक युक्ती लढवतो. मी सांगतो की 6 महिने जर तुम्ही काम केलं माझ्याकडे, जे रेग्युलर 6 महिने होते, मी तुम्हाला रेग्युलर पगार देईल. ओके. रेग्युलर पगारमध्ये जो आपण वेजेसची डेफिनेशन घेतली त्यांना मूळ वेतन देईल, महागाई भत्ता जो आहे तो त्यांना देईल. ओके. परंतु जेव्हा माझी कंपनी 6 महिने, माझा जो कारखाना आहे जेव्हा तो बंद राहील तेव्हा तुम्ही कोणत्याच ठिकाणी काम करायचं नाही. मग ते सांगतील की जर 6 महिने आम्ही कामच केलं नाही, आमचं पोटा पाण्याचं काय? तेव्हा मी सांगेल की या 6 महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याच ठिकाणी काम करू नका. तुमचा जो बेसिक आहे, तुमचा जो मूळ वेतन आहे त्या बेसिकच्या मी 30 किंवा 40% रक्कम, तुम्ही जरी घरी बसले तरी सुद्धा मी तुम्हाला 30 ते 40% रक्कम देणार आहे. फक्त एकच कंडिशन राहील, जेव्हा हे 6 महिने कंप्लीट होतील आणि माझी साखर कारखाना जो आहे तो परत चालू झाला त्यावेळेस तुम्हाला पुन्हा कुठे यायचं आहे? माझ्या साखर कारखान्यात यायचं आहे. म्हणजे जे 6 महिने कंपनी चालत होती तेव्हा मालक त्यांना पगार देतच होता,
परंतु जेव्हा 6 महिने कंपनी बंद झाली तेव्हा मालकाने त्यांना घरी बसवलं आणि घरी बसल्यानंतर त्यांच्या बेसिक पेच्या 30 ते 40% रक्कम जी आहे ती त्यांना प्रोव्हाइड करत होता. मग ही जी 30 ते 40% रक्कम प्रोव्हाइड केलेली आहे त्याला म्हटलं जातं रिटेनिंग अलाउन्सेस. रिटेनिंग अलाउन्सेस त्यांना म्हटलं जातं. तुमची क्लिअर झाली असेल तर वेजेसच्या डेफिनेशनमध्ये मूळ वेतन येतं, महागाई भत्ता येतो आणि रिटेनिंग अलाउन्सेस जे आहेत ते सुद्धा येत असतं. आता या वेजेसच्या डेफिनेशनमध्ये कोणत्या गोष्टी येणार नाहीत. समजा मालकाने बोनस दिला त्याचा समावेश याच्यामध्ये येणार नाही. जो पगार आहे, जो वेजेस आहे त्याच्या डेफिनेशनमध्ये तो येणार नाही. घरभत्ता, वीज, पाणी, मेडिकल यांच्यासाठी जो पूरक भत्ता दिला जातो त्याचासुद्धा समावेश वेजेसमध्ये येणार नाही. प्रवासचा भत्ता जो आहे त्याचासुद्धा समावेश वेजेसमध्ये येणार नाही. स्पेशल काही अलाउन्सेस देत असतील त्याचासुद्धा समावेश वेजेसमध्ये येणार नाही. OT देत असतील, ओव्हर टाईम तुम्ही केलं तर त्याचासुद्धा समावेश वेजेसमध्ये येणार नाही. नुकसान भरपाई जर दिली असेल तर नुकसान भरपाईसुद्धा तुम्हाला वेजेसमध्ये येणार नाही. या सर्व गोष्टींचा समावेश वेजेसमध्ये येणार नाही. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे, मूळ वेतन, महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्सेस यांना सोडलं तर बाकी कोणत्याही गोष्टीचा समावेश वेजेसमध्ये होणार नाही. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मग हा झाला तुमचा अ पार्ट. काय येईल हे याच्यात दिलेलं आहे. ब पार्टमध्ये काय येणार नाही हे दिलेलं आहे. मग काहीतरी आता आपल्या कंपनीकडे जाऊया. जर अ आणि ब मध्ये काय येणार आहे आणि काय येणार नाही हे दिलेलं असेल तर आपल्या कंपनीमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो ते आपल्याला चेक करायचं आहे. आता आपल्या कंपनीमध्ये 2 महत्त्वाचे कार्यकर्ते होते. एक होता आपला राजू आणि एक होता शर्मा. ओके, राजू आणि शर्माचं कायम वाकडे लक्षात राहू द्यायचं. पुऱ्या या 3 लेक्चरमध्ये राजू आणि शर्माचं कायम वाकडं आहे. ओके, दोघे मित्र अजिबात नाही. मग हा शर्मा HR आहे, राजू काय आहे, आपला एम्प्लॉई आहे ज्याला 20,000 रुपये पेमेंट आपण देणार आहोत. आधी 12 देत होतो, आता 20 देणार आहोत असं लक्षात ठेवा. शर्मा काय करतो, कोड संहिता वाचतो, त्याच्यामधला अ आणि ब पार्ट वाचतो. ओके, अ आणि ब पार्ट जो आहे जो तुम्ही आता वाचला तसं त्याने वाचलं. ओके, नंतर तो चेक करतो राजूला पगार किती आहे, 20,000 रुपये. आणि या 20,000ची त्याला काय करायची आहे, फोड करायची आहे अ आणि ब भागामध्ये. अ आणि ब भागामध्ये त्याला फोड करायचे आहे. मग तो फोड कशा पद्धतीने करतो, तो सांगतो की तुझा बेसिक प्लस DA जो आहे, आता वरती पाहिलं ना आपण मूळ वेतन आणि महागाई भत्ता, तो किती आपण कन्सिडर करू, 5,000 रुपये. आणि तुझा जो अदर भत्ता आहे म्हणजे HRA झाला, तुमचा प्रवास भाडे झालं, या सर्वाला मी कुठं टाकतो, 15,000 मध्ये, 15,000 रुपयामध्ये. ओके, राजूला टोटल किती भेटते, टोटल जरी 20,000 रुपये भेटत असेल. आता शर्माजी काय सांगतो, तुझा ओरिजिनल पगार किती आहे, वेजेसच्या डेफिनेशननुसार वेजेसमध्ये कशाचा समाविष्ट होतो, बेसिक आणि DAचाच समाविष्ट होतं. तर तुझा ओरिजिनल पगार आहे 5,000 रुपये आणि जो वरचे 15,000 आहे त्याच्यामध्ये HRA मी टाकतोय, त्याच्यामध्ये मी प्रवास भाडं टाकतोय, या सर्वांचा जो एक्स्ट्रा आहे तो मी 15,000 मध्ये टाकत आहे असं त्याने राजूला सांगितलं. ओके, मग बोनस देण्याची पाळी आली. बोनस डिस्ट्रीब्युशन होत होता किंवा PF जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा होता. तर मग शर्माला काय करायचं होतं, या राजूचं नुकसानच करायचं होतं. राजूला माहिती की मला 20,000 रुपये येत आहेत, पण राजूला ही गोष्ट माहीत नाही की त्याचं बेसिक प्लस DA किती आहे, 5,000 रुपये आहे. आणि बोनस जो आला तो कशावर येणार आहे, बोनस जो येतो तो बेसिक प्लस DA वर येतो. शर्माने सांगितलं की तुझा ओरिजिनल पगार 5,000 रुपये आहे, म्हणून बोनस आणि PF मी या 5,000 रुपयांवरच कट करेल. मग कोणाचं शोषण झालं, या राजूचं शोषण झालं. ओके, आता राजू एवढा मूर्ख नाही. राजू आधी MPSCचा अभ्यास करायचा. ओके, आणि त्याने आपले लेक्चर पाहिलेले होते. त्याला माहिती आहे याच्यामध्ये अ आहे, ब आहे, तसंच क सुद्धा पार्ट आहे आणि त्याने क पार्ट सुद्धा वाचलेला आहे. आता त्या क मध्ये त्याला 50%चा नियम पाळायला भेटतो. कितीचा, 50%चा नियम पाळायला भेटतो. 50%चा नियम काय सांगतो, सर्वात आधी राजू त्याचा पगार घेईल. त्याचा पगार किती होता, 20,000 रुपये होता. ओके, 20,000 रुपये होता. मग या 20,000च्या 50% तो कॅल्क्युलेट करेल. 20,000च्या 50% म्हणजे हाफ किती होईल, तर ते होईल त्याचं 10,000 रुपये. ओके, मग हा जो 50% होता 10,000 रुपये, त्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याने हा जो 10,000 रुपये होता तो त्याने भाग ब बरोबर कम्पेअर करायचा. ओके, भाग ब मध्ये त्याला किती पैसे भेटत होते, 15,000 रुपये. किती, 15,000 रुपये. भाग ब मध्ये त्याचे 15,000 रुपये होते.
परंतु त्याचं 50% किती आलेलं होतं, 10,000 रुपये. 15,000 रुपये किती मोठे आहेत 10,000 रुपयापेक्षा, तर 5,000 रुपये जास्त आहेत. किती, 5,000 रुपये जास्त आहेत. ओके, मग हे जे एक्स्ट्रा 5,000 रुपये आहेत, हे जे एक्स्ट्रा 5,000 रुपये आहेत ते त्याच्या अ भागामध्ये ऍड करायचं. अ भागामध्ये ऑलरेडी किती पैसे देत होता शर्माजी, त्याला 5,000 रुपये देत होता. मग हे 5,000 रुपये ऍड केल्यानंतर त्याचं बेसिक म्हणजे त्याचं वेजेस किती होईल, तर त्याचं वेजेस होणार आहे 10,000 रुपये. ओके, मग आता हे त्याचं काय झालं, बेसिक झालेलं आहे किंवा त्याचं वेजेस जो आहे, जे वेतन आहे ते किती झालेलं आहे, 10,000 रुपये. आणि हा तुमचा 50%चा रूल असणार आहे. हा तुमचा काय असेल, 50%चा रूल असेल. कशा पद्धतीने दिला आहे मी तुम्हाला सांगतो, परंतु हे कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलं का? तर लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया. नाही लक्षात आलं असेल, पुन्हा एकदा एवढी जी क्लिप असेल ती तुम्ही पाहू शकता. ओके, मग आता जो बोनस येणार आहे किंवा PF येणार आहे तो या 5,000 रुपयावर येईल का, तर नाही, तो या 10,000 वर येणार आहे, जे राजूने भाग क चं कॅल्क्युलेशन करून त्या शर्माजीला दाखवलं. हे असं समजेल, तुम्हाला तिथं नियमानुसार समजणार नाही. आता ही पहिली कंडिशन झाली, राजूने तर बरोबर त्याचा पगार करून घेतला. आता दुसरी कंडिशनकडे जाऊया. दुसरी कंडिशन मध्ये राजू काय होता, एका मशीनवर काम करत होता. या मशीनवर काम करत होता. त्याच्याच बाजूला सुनीता नावाची स्त्री आहे, ती सुद्धा इथं काम करते. हा त्याचा राजू आहे, ही सुनीता आहे. ओके, दोघं जण काम करतायत. शर्माजीचा दुश्मन कोण, राजू. ओके, या राजूला त्याने बेसिक किती दिलं, 10,000 रुपये दिलं. आणि सुनीताला सुद्धा बेसिक त्या शर्माजीने 10,000 रुपये दिलं. परंतु सुनीताचा जो HRA आहे त्याने ऍड करून दिला, की सुनीताला सांगितलं की तुला 2,000 रुपये आम्ही HRA सुद्धा देऊ. राजूला बिचारायला दिलं नाही. म्हणजे वेजेस मध्ये जर पाहिलं, राजूला 10,000 रुपये भेटतायत आणि तिला 2,000 रुपये एक्स्ट्रा भेटतायत. मग इथं समान वेतनचा कायदा या टाईप मध्ये लागू होतो. कशा पद्धतीने, आता हा गेला राजू कोणाकडे, शर्माकडेच गेला. बिचारा HRA तुमचा, ते शर्माकडे गेला आणि त्याने सांगितलं की इथं काय होतंय, जेंडर डिस्क्रिमिनेशन होतंय, लिंगभेद होत आहे. मग अशा वेळेस शर्मा त्याला उत्तर देतो की तुला तर मी ऑलरेडी सांगितलं होतं, जसं अ भाग होता, अ भागामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या, अ भागामध्ये मूळ वेतन होतं, महागाई भत्ता होता, आणि HRA जो आहे, जो घर भत्ता आहे, तो त्याच्यामध्ये मूळ वेतनामध्ये समाविष्ट होत नाही, असं त्याने शर्माने त्याला सांगितलं. इथं आता चक्री फिरते. कशा पद्धतीने, जेव्हा समान वेतनचा भाग आला, जेव्हा समान वेतनच्या बाबतीत बोलायचं झालं, त्यावेळेस वेतनच्या डेफिनेशन मध्ये भाग अ आणि भाग ब दोघी येणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. समान वेतनच्या कंडिशन मध्ये भाग अ आणि भाग ब हे दोघं येणार आहेत. म्हणजे जेव्हा सुनीताचा पगार कॅल्क्युलेट केला, तिचा जर 22,000 रुपये भरत असेल, तर राजूचा सुद्धा पगार 22,000च भरायला पाहिजे, त्याचा 20,000 रुपये भरायला नको. सुनीताला जे 2,000 एक्स्ट्रा दिले होते ना, तिला समान वेतनचं कंडिशनच लागत नाही. म्हणून इक्वल वेजेस टू ऑल जेंडर याचा संबंध येतो त्या वेतनाच्या डेफिनेशन मध्ये. बाकीचे सर्व अलाउन्सेस येणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, जेव्हा रेग्युलर राहतं तेव्हा फक्त बेसिक मध्ये काय काय असेल त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. परंतु जेव्हा लिंगभेदच्या बाबतीत येतो आणि त्यावेळेस पगार कॅल्क्युलेट करायचा असेल, तर त्यावेळेस तुम्हाला सर्व गोष्टी इन्क्लूड करणं गरजेचं असणार आहे. आता आपण तिसरी कंडिशनकडे जाऊया. तिसऱ्या कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, पुन्हा एकदा राजू, शर्मा गेला राजूकडे आणि त्याला सांगितलं, राजू तुला 20,000 रुपये भेटतायत ना, पगार किती तुला, 20,000 रुपये. या 20,000 पैकी मी तुला फक्त 15,000 रुपये पेड करेल. किती, 15,000 रुपये पेड करेल. उरलेले जे 5,000 रुपये आहेत, त्या 5,000 रुपयामध्ये मी तुला किराणा भरून देईल. ओके, म्हणजे तुला 15,000 रुपये बी भेटतील कॅश आणि 5,000 रुपये जे आहेत ते किराण्याच्या स्वरूपात भेटतील. आता या क पार्टमध्ये तिसरी ओळ जी आहे ती दिलेली आहे. तिसरी ओळनुसार राजूचा जो पगार आहे 20,000 रुपये, किती, 20,000 रुपये जो पगार आहे, त्या 20,000च्या 15%च रक्कमीचं तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. म्हणजे मालक जो आहे 15% रुपयापर्यंतच वस्तूच्या स्वरूपात तो त्या व्यक्तीला देऊ शकतो. 20,000चे 15% जर काढले तर 3,000 रुपये येतात. किती, 3,000 रुपये. म्हणजे जो शर्माजी आहे तो त्याचा किराणा फक्त आणि फक्त 3,000 रुपयापर्यंतच देऊ शकतो. त्याला 5,000 रुपयापर्यंतचा किराणा त्याला देऊ शकत नाही. ओके, तर हा त्या क मधला तिसरा पार्ट आहे.
वेतन संहिता आहे, म्हणून वेतनची डेफिनेशनच्या आजूबाजू तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. म्हणून इतकं डीपमध्ये मी तुम्हाला वेतनबद्दल कन्सेप्ट क्लिअर करून दिली. ओके, आता आपल्या नोट्समध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया. आपण पाहिलं होतं कंत्राटी कामगार पाहिलेलं होतं, 2G मध्ये दिलेला होता. कंत्राटदाराच्या माध्यमातून कामावर ठेवलेल्या कामगाराचा याच्यामध्ये समाविष्ट होता. कोण अपवाद होतं ते सुद्धा आपण पाहिलेलं होतं. जे नियमित कर्मचारी असतील, ज्यांच्या पगारात वाढ जी आहे आणि सामाजिक सुरक्षा त्यांना भेटत असेल, किंवा जे अर्धवेळ कर्मचारी असतील त्यांचा समावेश कंत्राटी कामगारांमध्ये होत नाही. नंतर आपण 2K आणि 2Z पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये एम्प्लॉई आणि वर्करची डेफिनेशन पाहिलेली होती. एम्प्लॉईमध्ये तुमचे कुशल, अकुशल, मॅन्युअल, ऑपरेशनल, सुपरवायझरी, मॅनेजर पोस्ट, ॲडमिनिस्ट्रेशन, तांत्रिक किंवा क्लेरिकल काम करणारे जेवढे पण सर्व होते ते सर्व एम्प्लॉई येत होते. याच्यात पाहिलं इकडे गेल्यानंतर तर मॅन्युअल जे काम करतात ते इकडं पण होते आणि इकडं पण होते. जे अकुशल आहेत ते इकडं पण होते, इकडं पण होते. जे कुशल आहेत ते इकडं पण होते, इकडं पण होते. तांत्रिक करणारे तिकडं पण होते, इकडं पण होते. ओके, ऑपरेशनल होते, क्लरिकल, सुपरवायझरी, क्लरिकल जे काम करणारे ते सर्व होते, ऑपरेशनल होते, सुपरवायझरी होते. परंतु याच्यामध्ये जो तुमचा मॅनेजरियल आहे, जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, त्याचा समावेश वर्करमध्ये करायचा नव्हता. एम्प्लॉयमध्ये कोण येत नाही, अप्रेंटिसशिप जे झालेले होते त्यांचा समावेश करण्यात येत नाही. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम करणारे 15,000 रुपयापेक्षा जास्त पगार असणारे जे सुपरवायझर आहेत त्यांचा समावेश तुमचा वर्करमध्ये करण्यात आलेला नव्हता. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मालकचे डेफिनेशन, फॅक्टरी माझी होती म्हणून मी ऑक्युपायर होतो, तर मीच मालक होतो. इतर आस्थापनामध्ये ज्याचं अंतिम नियंत्रण आहे असा मॅनेजर किंवा MD आपण ज्याला म्हणतो तो मालक असेल. सरकारी विभागामध्ये जे विभाग प्रमुख आहेत ते तुमचे काय असतील, मालक असतील. जे लोकल ऑथॉरिटी होती त्याच्यामध्ये CEO जे आहेत ते मालक होते. ओके, औद्योगिक विवादाची डेफिनेशन दिली आहे. 3 प्रकारचे विवाद होतात. एक तर मालक आणि मालकमध्ये होतील, मालक किंवा कामगारांमध्ये होतील, किंवा कामगार आणि मालकमध्ये होणार. कामगार आणि कामगारांमध्ये जो आहे 3 प्रकारचे विवाद तुम्हाला पाहायला भेटतील. वेतन आपण जास्त डीपमध्ये पाहिलेलं होतं, वेतनाबद्दल बोललेलं होतं. जे वेतन आहे त्याचं गणित तुम्हाला माहीत पाहिजे तर 3 भाग आपण केलेले होते. भाग अ मध्ये काय, वेतनामध्ये काय काय समाविष्ट होतं. मूळ वेतन, महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्स याचा समावेश वेतनामध्ये केला जातो. वेतनामधून काय वगळलेलं आहे, कोणताही बोनस, घर, वीज, पाणी, वैद्यकीय सुविधेचं मूल्य वेतनामधून वगळलेलं आहे. पेन्शन, PF मधील योगदान वेतनामधून वगळलेलं आहे. प्रवास भत्ता वेतनामधून वगळलेला आहे. नंतर स्पेशल एक्सपेन्सेस जे होते त्याला वेतनामधून वगळलेलं आहे. HRA सुद्धा वेतनामधून वगळलेलं आहे. OT, कमिशन, ग्रॅच्युइटी या सर्वांना वेतनामधून वगळलेलं आहे. भाग क मध्ये महत्त्वाचे 2 नियम पाहिलेले होते. 50%चा रूल होता. वर दिलेला जो भाग ब आहे त्याच्यामधले जे भत्ते आहेत तुमच्या एकूण मानधनाच्या 50% जास्त होत असतील तर तो 50%च्या वर जाणारा जो अतिरिक्त भाग आहे तो वेतन म्हणून गृहीत धरला जाईल आणि तो मूळ वेतनात जोडला जाईल. मी बोललो होतो ना, 20,000 रुपये पेमेंट होतं, त्याच्या काय करायचं 50% 10,000 करायचं. 10,000 नंतर तुम्ही चेक करायचं की तो किती कापतोय, 15,000 रुपये ते आधारमध्ये दाखवतोय. एक्स्ट्रा किती होतो ते 5,000 रुपये. आणि हे 5,000 रुपये कशात कन्सिडर करायचे, मूळ वेतनामध्ये तुम्हाला कन्सिडर करायचे आहे. तर हा रूल होता. समान वेतनाचा नियम, सर्व लिंगांना समान वेतन मिळते की नाही हे मोजण्यासाठी जेव्हा तुम्ही समान वेतन मोजतात त्याच्यामध्ये प्रवास भत्ता, घरभाडा भत्ता, कोर्टाच्या आदेशानुसार मिळालेलं मानधन, ओव्हरटाईम भत्ता हे त्यावेळेस तुम्ही वेतनात मोजणार आहात. ओके, नंतर वस्तूच्या स्वरूपातील मानधन, जर मालकाने पैशाऐवजी काही वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करून दिल्या तर त्याचे एकूण मूल्य 15%पेक्षा जास्त नको. मी आत्ताच कंडिशन बोललो होतो, त्याने 5,000 रुपयाच्या वस्तू दिल्या, चालतील का, नाही. त्यावेळेस तुम्हाला किती, फक्त 3,000 रुपयाच्या वस्तू ज्या आहेत त्याच तुम्ही घेऊ शकतात, 5,000 रुपये घेऊ शकत नाही. आता पुढचं जे कलम असेल ते कलम क्रमांक 3 आहे. या कलम क्रमांक 3 मध्ये तुम्हाला लिंगभेदास मनाई करण्यात आलेली आहे. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड ऑफ जेंडर. या कलममध्ये जर तुम्ही पाहिले तर 2 उपकलम तुम्हाला पाहायला भेटतील. उपकलम क्रमांक 1 आणि उपकलम क्रमांक 2 तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. पुन्हा एकदा एक्झाम्पल घेऊया. ही आपली कंपनी होती. इथं कोण काम करतोय, इथं तुमचा राजू काम करतोय. ओके, या राजूला पर डेसाठी जी मजुरी आहे ती भेटते 500 रुपये. किती, 500 रुपये भेटते. आता तुमचं काम वाढलं, पर्टिक्युलर एरियामधलं जे काम आहे ते वाढलेलं आहे आणि त्याच्या तुमच्यासोबतच जो एक व्यक्ती हायर केलेला आहे ती तुमची सुनीता असणार आहे. सुनीताला तुम्ही हायर केलं. ओके,
सुनीता तेच काम करते जे राजू करतोय, राजू सारखंच काम, हे दोघं जे कामं आहेत ते दोघं जण काय करतात, सारखं काम करतायत. आता शर्माजी काय करतो, या सुनीताला किती रुपये देतो, तर पर डेसाठी तो 400 रुपये देतो. राजूला 500 रुपये पर डे देतोय, सुनीताला 400 रुपये पर डे देतोय. राजू पुन्हा काय होतं, राजू आपला MPSC करणार आहे, कोणाकडे जाईल, पुन्हा एकदा या शर्माजीकडे जाईल आणि तो सांगेल की कलम 3(1) नुसार समान कामासाठी, जे काम समान आहे, समान कामासाठी तुम्ही समान वेतन द्यायला हवं. मी जे काम करतोय त्याला 500 रुपये तुम्ही देतायत, तेच काम, सेम काम सुनीता करते, तिला बिचारीला तुम्ही 400 रुपये देताय. तर अशा वेळेस या राजूचं म्हणणं आहे की 500 रुपये जसे मला भेटतायत त्याच पद्धतीने सुनीताला सुद्धा तुम्ही 500 रुपये दिले पाहिजे. म्हणजे राजू जे बोललेलं आहे ते 3(1) मध्ये दिलेलं आहे, समान कामासाठी समान वेतन देणं गरजेचं असणार आहे. लिंगाच्या आधारावर तुम्ही एखाद्याचं वेतन जे आहे ते कमी किंवा जास्त करू शकत नाही. आता शर्माजी आपला हुशार होता, शर्माजी कनिंग, जे हुशार न म्हणता आपण कनिंग म्हणूया. शर्माजी काय बोलला, अरे राजू तुझा भरपूर अभ्यास झाला आहे, तू 3(1) नुसार सांगतोय की समान कामासाठी समान वेतन करायचं. ओके, तर तुला मी 500 रुपये देतोय, सुनीताला मी 400 रुपये देतोय, तर जा आजपासून तुझं जे वेतन आहे ते 500 रुपये नाही, तुझं वेतन असणार आहे 400. म्हणजे 3(1) नुसार कंडिशन तुमची काय झाली, फॉलो झाली. म्हणजे सुनीताला 400 रुपये भेटत होते, राजूला बी 400 रुपये भेटतात. इथं कोणत्याच पद्धतीची लिंग भेदास मनाई करण्यात आली नाही, समान कायद्यासाठी समान वेतन करण्यात आलेलं आहे. मग आपला राजू हुशार होता, तो म्हणे तुम्हाला वाटतंय की तुम्ही जास्त चालाक आहेत, असं अजिबात करू नका. या कलम 3 मधलं जे उपकलम 2 आहे त्याच्यातली जी पहिली प्रोव्हिजन आहे त्याच्यानुसार जर तुम्हाला समानता प्रस्थापित करायची असेल तर तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याचं जो वेतन आहे ते कमी करू शकत नाही. म्हणजे माझं 500चं 400 तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला करायचं काय आहे, सुनीताचं जे 400 रुपये वेतन होतं त्याला वाढवायचं आहे आणि त्याला 500 करायचं आहे. माझं 500चं 400 तुम्ही अजिबात कमी करू शकत नाही. हे कलम 3 मधील उपकलम 2 मधला जो पहिला असेल त्याच्यामध्ये लिहिलं आहे की समानता प्रस्थापित करण्यासाठी कोणताही मालक कोणत्याही कर्मचाऱ्याचा जो पगार आहे तो कमी करू शकत नाही. ओके, आता शर्माजीचं एकदम जीवावर आली. ओके, हे असं मॅटर पाहिलं, शर्माजी प्रत्येक वेळेस हारतोय, शर्माजीच्या एकदम जीवावर आली आणि शर्माजीने काय केलं, कंपनीच्या बाहेर नोटीस लावून दिली. आणि नोटीस काय लावली, मशीन ऑपरेटर पदासाठी भरती करण्यात येत आहे, फक्त पुरुष उमेदवारांनीच काय करा, फक्त पुरुष उमेदवारांनीच अर्ज करावेत, महिलांना प्रवेश नाही. राजू परत एकदा MPSCचा अभ्यास करणारा, राजू परत गेला शर्माजीकडे. कलम 3 मधला उपकलम 2 मधला जो दुसरा पार्ट आहे त्याच्यात लिहिलेला आहे, शर्माजी काय लिहिलं आहे त्याच्यात, तर त्याच्यात लिहिलेलं आहे कोणतीही भरती करताना, म्हणजे आता तुम्ही कशाची भरती करतायत, ऑपरेटर पदाची भरती करतायत, तर कोणतीही भरती करताना तुम्ही लिंगाच्या आधारावर भरती करू शकत नाही. ओके, लिंगाच्या आधारावर तुम्ही भेदभाव जो आहे तो अजिबात करू शकत नाही. हे 3(2) मधील दुसरं जे आहे त्याच्यात लिहिलेलं आहे. तर तुम्हाला कलम 3(1) पण क्लिअर झालं, कलम 3(2) पण क्लिअर झालं. 3(2) मध्ये हे जे 2 पार्ट होते ते सुद्धा तुम्हाला क्लिअर झाले. आपल्या पुस्तकात जे लिहिलेलं असेल ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर कलम 4 जे आहे ते आधी आपण एक्सप्लेन करून घेऊ. कलम 4 मध्ये काय दिलेलं आहे, समान काम आहे की नाही याचा जो वाद असेल त्याच्याबद्दल कलम 4 मध्ये लिहिलेला आहे. आता कलम 4 मधली कंडिशन पुन्हा एकदा, शर्माजीला तर दुश्मनीच काढायची, शर्माजीला सुनीताला पगार वाढूनच द्यायचा नाही. तर शर्माजी काय सांगतो, राजूला सांगतो की राजू तू ज्या मशीनवर काम करतोय ती जी मशीन आहे ती लाल कलरची. ओके, आणि सुनीता ज्या मशीनवर काम करते त्या मशीनचा कलर आहे पिवळा. ओके, तर तुझं मशीनचा कलर लाल आहे, तिच्या मशीनचा कलर पिवळा आहे, त्याच्यामुळे तुमचं जे काम आहे ते सारखं नाही, म्हणून मी तिचा जो पगार आहे तो वाढवणार नाही, त्यामुळे मी तिला काय करणार आहे, कमीच पगार देणार आहे. आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे की राजू आणि सुनीता जे काम करतायत ते दोघं इक्वल आहेत की नाही. तर त्याचा जो निर्णय आहे तो कोण घेईल, तर त्याचा जो निर्णय आहे तो कोण घेणार आहे, समुचित सरकार घेणार आहे. जे आपण डेफिनेशन वरती पाहिली, समुचित सरकारने जे नियुक्त केलेलं प्राधिकरण असेल ते याचा डिसिजन जो आहे तो घेणार आहे, मालक याच्यामध्ये डिसिजन घेणार नाही. ओके,
आणि मग याच्यामध्ये एक सरकारी अधिकाऱ्याची पोस्ट येते, ती आपण पुढे पाहणार आहोत. ते सरकारी अधिकाऱ्याची पोस्ट असते इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर. इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर तिथं येईल आणि हा जो डिसिजन आहे तो घेईल आणि डिसिजन झाल्यानंतर सांगेल की शर्माजी तुम्ही काय लॉजिक लावलं लाल आणि पिवळीचं, हे लॉजिक इथं चालणार नाही. राजू आणि सुनीता सेम काम करतायत तर त्यांना सेम पगार देणं गरजेचं आहे. ओके, तर आपण कलम 3 पाहिलं होतं. कलम 3 मध्ये लिंगभेदास मनाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड ऑफ जेंडर. हे कलम समान कामासाठी समान वेतन या तत्वावर आधारित असेल. अपवाद आणि अटी खाली दिलेल्या आहेत. मुख्य नियम काय होता 3(1) मधला, एका आस्थापनेमध्ये समान कामासाठी किंवा सारख्याच स्वरूपाच्या कामासाठी मालक कोणत्याही कर्मचाऱ्यासोबत लिंगाच्या आधारावर भेदभाव करणार नाही. याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या अटी होत्या. 3(2) जे 1 होता त्याच्यामध्ये वेतन कमी करता येणार नाही. आपण जे होतं बोललो होतो 500 रुपये भेटत होता. नंतर महिला कामगाराला 400 रुपये रोज भेटत होता. भेदभाव दूर करण्यासाठी मालक पुरुष कामगाराचं वेतन 400 रुपये करू शकत नाही. त्याला महिला कामगाराचं वेतन वाढवून द्यावं लागेल. ओके, समानता प्रस्थापित करण्यासाठी मालक उच्च वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्याचं वेतन जे आहे ते कमी करू शकत नाही. ओके, दुसरा जो होता भरती प्रक्रियेत भेदभाव करू शकत नाही. समान कामासाठी भरती करताना लिंगाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही. याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. जर एखाद्या कायद्याने महिलांना ते विशिष्ट काम करण्यास मनाई केली असेल किंवा निर्बंध घातले असतील तर तिथं हा जो नियम आहे तो लागू होत नाही. निर्बंध कशा पद्धतीने असेल त्याचं एक्झाम्पल जर घेतलं, जर समजा एखाद्या रासायनिक कारखान्यात किंवा भूमिगत खाणीमध्ये अत्यंत धोकादायक प्रक्रियेत महिलांना काम करण्यास जर कायद्याने बंदी घातली असेल तर तिथं भरतीत भेदभाव झाला असा दावा करता येणार नाही. नंतर कलम 4 होतं समान काम आहे की नाही याचा जो वाद आला तर त्याच्यामध्ये समुचित सरकार ज्या प्राधिकरणाची नियुक्ती करेल ते प्राधिकरण जो आहे तो वाद सोडवणार आहे. अशा पद्धतीने तुमचे कलम 4 जे आहेत ते आपले कंप्लीट झालेले आहेत. तर आता आपण प्रकरण क्रमांक 2 जे आहे त्याच्याकडे जाणार आहोत आणि प्रकरण क्रमांक 2 मध्ये मिनिमम वेजेसबद्दल लिहिलेलं आहे. या मिनिमम वेजेसमध्ये आत्ता आपण काय काय पाहणार आहोत, कलम 5 पाहणार आहोत, कलम 6 पाहणार आहोत आणि कलम 7 जे आहे ते आपण पाहणार आहोत. कलम 5 जे आहे किमान वेतनाचे पेमेंट जे आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. कलम 6 जे आहे किमान वेतनाचे जे वेतन आहे ते निश्चित कशा पद्धतीने केलं जातं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि कलम 7 जे आहे किमान वेतनाचे जे घटक आहेत त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर एकदम सिंपल गोष्ट आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या कंपनीत जाऊया. या कंपनीमध्ये 2 महत्त्वाचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला भेटलेले होते. एक होता आपला राजू आणि दुसरा जो होता तो आपला शर्माजी. हा इकडे शर्मा आहे, इकडे कोण आहे, राजू आहे. आता काय केलं, राजू आणि शर्मा नाडाना MIDC मध्ये काम करतायत. नाडाना MIDC मध्ये काम करतायत आणि दिवस आलेला आहे तो पगार वाटपाचा दिवस. पगार वाटपाचा दिवस आलेला आहे. ओके, आणि या नाडाना MIDC मध्ये नाडाना MIDC साठी सरकारने किमान वेतन ठरवलेलं आहे 400 रुपये. किती किमान वेतन जे आहे ते 400 रुपये ठरवलेलं आहे. शर्माजी आणि राजूचं पटत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राजू ज्यावेळेस पेमेंट घ्यायला आला तेव्हा शर्माजी त्याला बोलले की राजू आपली जी फॅक्टरी ना भाऊ ती काय होते खूप तोट्यात चाललेली. या महिन्याला मी तुला 400 रुपये देणार नाही. एक काम कर, या महिन्यामध्ये तू फक्त 350 रुपये घे आणि 350 रुपये घेऊन या महिन्याचं जाऊ दे. समजून घे थोडं आपली जी फॅक्टरी आहे ती काय तोट्यामध्ये चालू आहे. मग राजू काय परत एकदा आपला राजू होता पुस्तक घेऊनच बसलेला होता. हा कायदा जो होता तो घेऊनच बसलेला होता. राजूने पुस्तक काढलं. राजूने पुस्तक काढलं आणि राजूने कोणतं कलम दाखवलं, कलम क्रमांक 5 दाखवलं आणि राजूने एक्सप्लेन करून दिलं. शर्माजी तुम्ही फायद्यात असा का तोट्यात असा, कलम 5 क्लिअरली सांगतं कोणताही मालक. आता इथं पेमेंट आपला शर्माजीच देतोय, माझा काही संबंध नाही. ओके, तर शर्माजी जे कांड करतोय माझ्याशी कोणीच त्याचा लिंक करू नका, मी त्याला काही सांगत नाही. ओके, तर कोणताही मालक जी समुचित सरकार आहे त्यांनी ठरवून दिलेला, समुचित सरकारने ठरवून दिलेला जो किमान वेतन आहे, आपल्या सरकारने किती किमान वेतन ठरवून दिलं तर 400 रुपये ठरवून दिलेलं आहे. या 400 रुपयापेक्षा कमी वेतन देऊ शकत नाही आणि हा जो नियम आहे तो अब्सोल्यूट आहे, याला तुम्ही चेंज करता येणार नाही. कोणताही मालक शासनाने जो किमान वेतन दिलेला आहे त्याच्यापेक्षा कमी वेतन जे आहे ते देऊ शकत नाही. म्हणून मी 350 रुपये तुमचे घेणार नाही, मला द्यायचे आहेत तुम्हाला 400 रुपये. 400 रुपये तुम्ही द्या. ओके,
म्हणजे कलम 5 जे आहे तो काय असेल, तुमचा जो कामगार असतील त्यांचा मूलभूत अधिकार आहे, मालक कोणतीही सबब सांगून किमान वेतनापेक्षा 1 रुपयाही कमी देऊ शकत नाही, हे कलम 5 मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आता या कंडिशनमध्ये आपला शर्माजी चिडला आणि त्याने राजूला सांगितलं की असं कसं काय 400 रुपये ठरवतंय, काही लोक चांगले काम करतात, काही लोक वाईट काम करतात, असं कसं काय किमान वेतन सगळ्यांचं सारखं असेल. आता राजू त्यांना एक्सप्लेन करतो. राजू जो आहे तो एक्सप्लेन करेल कशा पद्धतीने, शर्माजीला सांगेल की शर्माजी या किमान वेतनासाठी टोटल तुम्हाला 2 पद्धती ज्या आहेत त्या पाहायला भेटतील. पहिली जी पद्धत आहे ती वेळेनुसार, तुमचा मजूर जो आहे तो किती काम करतो, त्याची वेळ किती आहे त्याच्यानुसार किमान वेतन ठरवलं जातं. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे पीस वर्कनुसार, की जो मजूर आहे तो किती पीस जे आहेत ते जनरेट करतो, किती पीसवर तो वर्क करतो, किती उत्पादनाचं नग जो आहे तो प्रोड्यूस करतो, अशा 2 टाईपने किमान वेतन ठरवलं जातं. ओके. जर किमान वेतन आहे त्याचे 3 आधार तुम्हाला पाहायला भेटतात. पहिला जो आधार आहे तो म्हणजे तासानुसार, किमान वेतन तासनुसार भेटत असतं मजुरांना. दुसरा जो आधार आहे तो म्हणजे दिवसानुसार, म्हणजे किमान वेतन दिवसानुसार सुद्धा मजुरांना भेटत असतं. आणि तिसरा जो आधार आहे तो म्हणजे महिन्यानुसार, तो काय आहे, महिन्यानुसार. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, या कायद्यामध्ये आठवड्याचा उल्लेख केलेला नाही, आठवड्यानुसारची कंडिशन याच्यामध्ये दिलेली नाही. किमान वेतन आठवड्यानुसार ठरवलं जातं असं जर तुम्हाला सांगितलं असेल तर ते स्टेटमेंट तुमचं काय असेल, चूक असेल. ओके. किमान वेतन एक तर तासानुसार ठरवलं जातं, किमान वेतन एक तर दिवसानुसार ठरवलं जातं, किंवा किमान वेतन जे आहे ते महिन्यानुसार ठरवलं जातं. आठवड्यानुसार हा शब्द याच्यामध्ये इन्क्लूड नाही. आता जेव्हा सरकार ठरवतं तासानुसार, दिवसानुसार, महिन्यानुसार, सरकार जेव्हा किमान वेतन ठरवतं तर त्याच्यामध्ये कौशल्य जे आहे ते सुद्धा तो पाहत असतो. आता कौशल्यानुसार सरकार काय करतं, तर कौशल्यानुसार सरकार मजुरांचे प्रकार पाडतो. आता आपल्या इथं अकुशल मजूर होते. ओके. अकुशल मजूर आपण ठेवलेत. नंतर काही अर्धकुशल होते. मी बोललो होतो ना, अकुशल कोणतं, ते पोती वगैरे वाहत होते. 4 प्रकारचे मजूर मी लावलेले होते, पोती वगैरे वाहत होते, तो अकुशलमध्ये गेला. अर्धकुशलमध्ये कोण होता, जो हेल्पर होता तो अर्धकुशलमध्ये गेला. नंतर एक आहे कुशल मजूर, जे एकदमच कुशल होते, त्यांना आपण टाकलेलं होतं, ITIचा जो व्यक्ती होता त्याला आपण कुशलमध्ये टाकलेलं होतं. आणि चौथा जो प्रकार होता तो म्हणजे अतिकुशल, आपला जो इंजिनियर होता ना तो अतिकुशलमध्ये पाहिलेला होता. मग सरकार जे किमान वेतन ठरवतं तेव्हा या सर्वांना सुद्धा तो फॅक्टर जो आहे तो कन्सिडर करतो. ओके. आता राजू जो आहे तो बॉयलर जवळ काम करत असेल समजा, तर तिथं काय होती, भयंकर उष्णता असते. मग जेव्हा सरकार किमान वेतन ठरवतं तर कौशल्य तर पाहतो, कौशल्य 100% पाहिजे, परंतु कामाच्या ठिकाणची परिस्थिती सुद्धा तो पाहणार आहे. कामाच्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ते सुद्धा सरकार पाहणार आहे. ओके. कामाच्या ठिकाणची परिस्थिती म्हणजे तिथं तापमान जास्त असेल तर किमान वेतन वाढवेल सरकार, तापमान ओके असेल तर किमान वेतन वाढवण्याची गरज नाही. तिथं आर्द्रता सुद्धा पाहिजे, तिथं भूमिगत काम जे आहे ते सुद्धा सरकार पाहणार आहे किमान वेतन ठरवताना. ओके. तर हे सर्व कशात दिलेलं आहे, कलम 6 मध्ये किमान वेतन निश्चित करणे याच्यामध्ये दिलेलं आहे, की कशा पद्धतीने किमान वेतन जे आहे ते निश्चित केलं जातं. आता राजूने त्याच्याकडून 400 रुपये 100% घेतले. राजू काय केलं, राजू आगगावचे, राजूने काय केलं, शर्माजीला विचारलं की शर्माजी तुम्ही हे मला 400 रुपये दिलेले आहेत, या 400 रुपयामध्ये बेसिक किती आहे आणि याच्यामध्ये महागाई भत्ता जो आहे DA तुम्ही दिलेला आहे तो नेमका किती आहे, बेसिक किती आहे आणि DA किती आहे. शर्माजी काय सांगतो, अरे किमान वेतनमध्ये काय बेसिक आणि DA नाही राहत, ती एकच रक्कम राहते, असं शर्माजीने त्याला सांगितलं. परंतु हे सुद्धा चुकीचं आहे. ते चुकीच्या कशा पद्धतीने असेल ते तुम्हाला कलम 7 मध्ये दर्शवतं. ओके. कलम 7 मध्ये एक चार्ट दिलेला आहे, आपण सुद्धा एक चार्ट जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. तर त्याच्यामध्ये किमान वेतनाचे जे घटक आहेत ते प्रोव्हाइड तुम्हाला करण्यात आलेले आहेत. तर किमान वेतन जेव्हा डिक्लेअर सरकार करेल तर किमान वेतन डिक्लेअर करताना सरकारकडे 3 ऑप्शन असतील. ऑप्शन अ असेल, ऑप्शन ब असेल आणि ऑप्शन क असेल. ओके. ऑप्शन अ मध्ये तो काय करणार आहे, बेसिक जो रेट असेल त्याला ठेवेल सरकार. ऑप्शन 1 मध्ये बेसिक रेट ठेवेल. ओके. त्याच्यानंतर एक जीवनमान निर्देशांकानुसार बदलणारा जो भत्ता आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्सेस, त्यांना ॲड करेल
आणि ज्याला VDA म्हटलं जातं तर VDAला ॲड करेल आणि काय ठरवेल, किमान वेतन ठरवेल. हे त्याच्यासाठी ऑप्शन 1 असेल. ऑप्शन बी मध्ये बेसिक रेट ठरवेल, एक काहीतरी बेसिक रेट ठरवेल आणि त्याच्यामध्ये कॅश व्हॅल्यू ऑफ कन्सेशन नावाची कन्सेप्ट ॲड करेल आणि त्याच्यानुसार तो काय करेल, त्याचा जो भत्ता आहे तो ठरवेल. नंतर ऑप्शन सी मध्ये, ऑप्शन क मध्ये ऑल इन्क्लुसिव्ह असं देऊन देईल आणि सरकार डिक्लेअर करेल की याचा किमान वेतन जो आहे ऑप्शन सी नुसार ऑल इन्क्लुसिव्ह सर्वसमावेश दरच्या हिशोबाने आपण किमान वेतन ठरवत आहोत. मी तुम्हाला तक्ता दाखवतो की कशा पद्धतीने तक्ता असेल. या 3 पद्धतीने जे सरकार आहे एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणचं किमान वेतन जे आहे ते ठरवत असतो. ओके, पाहूया आपल्या नोट्समध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर आपल्या नोट्समध्ये आपण पाहिलं प्रकरण 2 जे आहे ते किमान वेतनशी रिलेटेड आहे आणि ते चॅप्टर 2 मध्ये दिलेलं आहे, मिनिमम वेजेस. कलम 5 आपण पाहिलं, किमान वेतनाचे पेमेंट कोणताही जो मालक असेल समुचित सरकारने ठरवून दिलेल्या किमान वेतन दरापेक्षा कमी वेतन देऊ शकत नाही आणि हा निरपवाद नियम आहे, ॲब्सोल्यूट नियम आहे, कोणी चेंज करणार नाही. कलम 6 जे होतं किमान वेतन निश्चित करणं, किमान वेतन कशा पद्धतीने निश्चित केलं जातं, तर याच्यासाठी 2 पद्धती आहेत. एक आहे वेळेनुसार की मजूर आपल्या इथं किती टाईम काम करतोय आणि दुसरी जी पद्धत आहे ती पीस वर्कनुसार, म्हणजे मजूर किती पीस जनरेट करत आहे किंवा उत्पादनामध्ये किती नगांवर तो काम करत आहे त्याच्यानुसार आपण किमान वेतन जे आहे निश्चित करत असतो. आता वेतन निश्चितीचा जो कालावधी असेल, आपण वेतन निश्चितीचा कालावधी याच्यामध्ये जो 6 आहे, 6 मधला उपकलम 4 आहे त्याच्यात दिलेला आहे. वेतन निश्चिती तासानुसार होते, ओके, नाही तर दिवसानुसार होते किंवा महिन्यानुसार होते. याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो की कोणत्याही प्रकारचा आठवडा शब्द याच्यात टाकलेला नाही, वीकली हा शब्द जो आहे तो दिलेला नाही. किमान वेतन ठरवताना कौशल्य कोणकोणते विचारात घ्यावं लागतात, तर कामगारांचं कौशल्य म्हणजे कामगार अकुशल आहे, अर्धकुशल आहे, कुशल आहे की अतिकुशल आहे, हे सर्व किमान वेतन ठरवताना विचारात घ्यायच्या लागतात. भौगोलिक क्षेत्रामध्ये म्हणजे मुंबईत जगण्याचा खर्च वेगळा असेल, धुळे नंदुरबारमध्ये जगण्याचा खर्च वेगळा आहे, त्याच्यानुसार भौगोलिक क्षेत्रानुसार सुद्धा किमान वेतन जे आहे ते वेगवेगळं असू शकतं. कामाची कठीणता, बॉयलरजवळ आपला राजू काम करत होता, सहन न होणारं तिथं तापमान आहे, आर्द्रता आहे, धोकादायक व्यवसाय असेल किंवा भूमिगत व्यवसाय असेल, ते सुद्धा किमान वेतन डिसाईड करताना आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. कलम 7 मध्ये मी तुम्हाला किमान वेतनाचे घटक बोललो की किमान वेतन डायरेक्ट एक ठोक रक्कम नसते, तर तिच्यामध्ये सरकारकडे 3 ऑप्शन असतात. पर्याय अ आहे, पर्याय ब आहे आणि पर्याय क आहे. जर सरकारने पर्याय अ नुसार किमान वेतन द्यायचं निश्चित केलं तर त्याच्यामध्ये ते बेसिक रेट इन्क्लूड करतात आणि जीवनमान निर्देशांकानुसार बदलणारा भत्ता त्याच्यामध्ये इन्क्लूड करून किमान वेतन जे आहे ते ठरवत असतात. पर्याय ब मध्ये बेसिक रेट तर आहेच, परंतु जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात दिल्या असतील तर त्याचे जे रोख मूल्य आहे त्याचा इन्क्लुजन करून किमान वेतन जे आहे ते डिसाईड करण्यात येतो. आणि पर्याय क मध्ये सर्वसमावेशक दर, ज्याला ऑल इन्क्लुसिव्ह रेट इंग्लिशमध्ये म्हणतात, ज्याच्यामध्ये बेसिक पण येणार आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, अलाउन्सेस आणि कन्सेशन या सर्वांचं मूल्य एकत्र करून किमान वेतन जे आहे ते डिसाईड केलं जातं. आता कलम 8 मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. कलम 8 मध्ये आपण जे किमान वेतन बोलतोय की किमान वेतन सरकारने 400 रुपये ठरवलेलं आहे, कशा पद्धतीने ठरवलेलं आहे, ओके, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. मग हे जे किमान वेतन आहे ते निश्चित आणि सुधारित करण्याची प्रक्रिया तुम्हाला कलम 8 मध्ये पाहायला भेटत आहे. ओके, सरकार असं काही करणार नाही की सकाळी उठेल आजपासून नरडाणा MIDC मधलं किमान वेतन 8,000 रुपये आहे, असं अजिबात करणार नाही. त्यासाठी एक प्रोसिजर आहे, ती कलम 8 मध्ये दिलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, कलम आता पाठ करायचा ट्राय करू नका. कलम मधले इथं तुम्हाला कन्सेप्ट विचारतील, कन्सेप्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्या विचारल्या जातील. कलम मधल्या ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्याच तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतील. जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केली, तुम्हाला समजलं की किमान वेतन कायदा जो आहे किंवा हा जो कायदा आहे तो कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचा आहे, तर तिथं कलमच्या गोष्टी येणार नाहीत. ओके, तुम्हाला कन्सेप्च्युअल प्रश्न याच्यामध्ये विचारले जातील, कारण की कलम भरपूर आहेत, एवढे कलम आपले पाठ होणार नाहीत. ओके, तर कन्सेप्च्युअल गोष्टी लक्षात ठेवा. मग आता कलम 8 मध्ये पाहूया की किमान वेतन निश्चिती कशा पद्धतीने केलं जाईल. शर्माजी बोलला की AC मध्ये बसून लोक किमान वेतन करतायत, चालेल का? तर असं होणार नाही. ते सर्व तुम्हाला कलम 8 मध्ये पाहायला भेटेल. काय काय दिलेलं आहे कलम 8 मध्ये. जे समुचित सरकार आहे केंद्र किंवा राज्याचं,
किमान वेतन ठरवताना दोन पैकी एका पद्धतीचा अवलंब करू शकतं. म्हणजे दोन पद्धती वापरणार आहेत किमान वेतन निश्चिती किंवा सुधारित करण्यासाठी. दोन पद्धती ते वापरू शकतात. पहिली पद्धत आहे एक म्हणजे समिती पद्धत. सरकार काय करेल, एक समिती स्थापन करेल आणि ती समिती काय करेल, चौकशी करेल, वेगवेगळ्या गोष्टींचा रिसर्च करेल आणि त्याची जी शिफारस आहे ती करणार आहे. आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे अधिसूचना पद्धत. सरकार आपला जो प्रस्ताव आहे म्हणजे नरडाणा MIDC मध्ये 400 रुपयाचं जे किमान वेतन होतं ते आता आम्हाला 800 रुपये करायचं आहे, असा प्रस्ताव काय केलं, सरकारने आणला. आणि सरकार आणल्यानंतर तो प्रस्ताव कशात करेल, राजपत्रामध्ये तो प्रसिद्ध करेल. ओके, राजपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्यामधून लोकांकडून हरकती जे आहेत किंवा सूचना जे आहेत ते मागवेल. आता सूचना मागवण्यासाठी त्यांना 2 महिन्याचा जो कालावधी असेल तो वेळ त्या लोकांना देईल. वेळ देणं त्यांना बंधनकारक असेल. ओके, तर अशा पद्धतीने जी किमान वेतन निश्चिती आहे आणि सुधारित करण्याची प्रक्रिया तुमची अशा पद्धतीने चालेल. आता जर समितीची रचना केली म्हणजे किमान वेतन ठरवण्यासाठी समितीची जी रचना सरकारने केली असेल तर या समितीच्या मध्ये कोण कोण असतील ते तुम्हाला जे कलम 8 आहे त्याचं उपकलम 2 मध्ये पाहायला भेटेल. कोण कोण असतील समित्यांमध्ये, तर पुन्हा एकदा मालकांचं प्रतिनिधी असेल, दुसरा म्हणजे कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व असेल आणि तिसरा म्हणजे स्वतंत्र व्यक्ती असतील. ओके, आता मालकांचा प्रतिनिधी म्हणजे शर्माजी जाईल तिकडून, कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणजे आपला राजू जाईल. ओके, आता जेवढे मालकांचे प्रतिनिधी आहेत, मागच्या याच्यामध्ये आपण जसं पाहिलं माथाडी कामगारमध्ये पाहिलं की मालकांचे प्रतिनिधी जेवढे असतील तेवढेच किती असतील, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी असतील. म्हणजे हा नियम इथं लागू होणार आहे. आणि जे स्वतंत्र व्यक्ती असतील ते 1/3 पेक्षा काय असावेत, जास्त नसावेत. आणि याचं कॅल्क्युलेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं, म्हणून इथं एक्सप्लेन करण्याची गरज नाही. आता अंमलबजावणी कधी होईल, अधिसूचनेत वेगळी तारीख जर दिली नसेल तर अधिसूचना काढल्याच्या तारखेपासून, म्हणजे अधिसूचना जर मी 2 जूनला काढली त्याच्यानंतर 2 महिन्यापर्यंत आपण काय केलं, 2 महिन्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये हरकती मागवल्या आणि नंतर 1 महिना, म्हणजे असे टोटल 3 महिन्यापर्यंत जे नवीन वेतन दर आहेत ते लागू होणार आहेत 3 महिन्यानंतर. नंतर याच्यामध्ये रिव्हिजनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर किमान वेतनाचे पुनरावलोकन जर करायचं असेल दर 5 वर्षाच्या आत करणं बंधनकारक असेल. म्हणजे 5 वर्षानंतर तुम्ही ते चेंज करू शकता. 5 वर्षाच्या आत तुम्हाला रिव्हिजन जे दर जे आहेत त्याच्यामध्ये रिव्हिजन करणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता इथं परत तोच प्रश्न फॉर्म होईल की जे स्वतंत्र व्यक्ती आहेत त्यांची संख्या किती, 1/3 1/4 या टाईपचे प्रश्न जे आहेत ते फॉर्म होतील. परंतु अशा समितीमध्ये 1/3 जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आता आपण कलम क्रमांक 9 पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू फिक्स फ्लोअर वेज. फ्लोअर वेजबद्दल दिलेला आहे, ज्याला मराठीमध्ये आपण तळ वेतन म्हटलेलं आहे. काहीतरी वेगळं वाटते, परंतु फ्लोअर वेज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे कलम 9 मध्ये दिलेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट कलम असेल, याच्यावर 100% एखादा शिपमध्ये प्रश्न तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, काय दिलेलं होतं, आधी जे एवढे मोठे कायदे होते तुम्ही पाहिलं ना वरती की भरपूर कायदे होते, त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याला वेगवेगळे अधिकार होते की ते प्रत्येक राज्य जे होतं ते किमान वेतन ठरवायचं. ओके, आता काय व्हायचं, समजा महाराष्ट्र राज्य आहे आणि इकडे गुजरात राज्य आहे. मग काय झालं, एक पर्टिक्युलर ठिकाणचा एक उद्योजक आहे, त्याला महाराष्ट्र राज्यामध्ये कंपनी टाकायची किंवा गुजरात राज्यामध्ये कंपनी टाकायची आहे. त्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक महाराष्ट्र राज्य आहे आणि एक गुजरात राज्य आहे. ओके, मग कंपनी टाकताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं किमान वेतन पाहावं लागतं. महाराष्ट्र राज्याने ठरवलं की आमच्या इथं आम्ही जे मजूर आहेत त्यांना किमान वेतन 300 रुपये देतो, आणि गुजरात राज्याने ठरवलं की महाराष्ट्र राज्य 300 रुपये देत असेल तर या उद्योजकांवर थोडासा भार पडेल, या उद्योजकाला मला आकर्षित करायचं आहे. मग गुजरात राज्याने उद्या ठरवून टाकलं की आमच्या इथले जे मजूर आहेत, आमच्या इथले जे कामगार आहेत त्यांना आम्ही किमान वेतन 250 रुपये ठरवलेलं आहे. मग या कंपनीला काय वाटायचं की महाराष्ट्रात 300 रुपये किमान वेतन देण्यापेक्षा आपण गुजरातला जाऊ जिथं 250 रुपये किमान वेतन भेटते. मग हे कंपनी कुठं जाणार आहे, गुजरातमध्ये जाणार आहे. परंतु ही स्पर्धा होती, महाराष्ट्राने 300 दिलं म्हणून आम्ही 250 ठरवत आहोत, ही एक प्रकारची स्पर्धा होती. उद्योजक गुजरातकडे गेले, महाराष्ट्राकडे गेले नाहीत. परंतु याच्यामुळे काय झालं, जे गुजरातचे कामगार होते त्यांचं काय एक प्रकारे शोषण झालं. महाराष्ट्रातल्या लोकांना 300 रुपये भेटत आहेत, गुजरातच्या लोकांना 250 रुपये भेटत आहेत. तर हे एक प्रकारचं गुजरातचे जे कामगार आहेत त्यांचं शोषण झालं. आणि शोषण थांबवण्यासाठी जे केंद्र सरकार होतं त्याने कलम क्रमांक 9 ॲड केलेला आहे. ओके, आणि कलम क्रमांक 9 इतकं इम्पॉर्टंट आहे
की ते एखाद्या शिपमध्ये तुम्हाला याच्यावरचा जो प्रश्न आहे तो 100% पाहायला भेटेल. मग नेमकं काय सांगतं कलम क्रमांक 9, पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू फिक्स फ्लोअर वेजेस. फ्लोअर वेजेसला फिक्स करण्यासाठी जी सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर दिलेली आहे ती तुम्हाला कलम क्रमांक 9 मध्ये पाहायला भेटेल. मग आता पुन्हा एकदा कंडिशन पाहूया की आपल्या फॅक्टरीमध्ये हे तळवेतनाबद्दल काय कंडिशन होईल. पुन्हा एकदा ही फॅक्टरी, हा आपला राजू, हा आपला कोण आहे, शर्माजी आहे. शर्माजीने राजूला बोलवलं, खुश होता शर्माजी. शर्माजी बोलला की राजू तू आज अशी न्यूज आली आहे की महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे किमान वेतन आहे, किमान वेतन ठरवलेलं आहे 350. तू मागच्या वेळेस जे 50 रुपयासाठी माझ्याकडे एवढा भांडत होता, परंतु महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे की किमान वेतन जे आहे ते 350 करण्यात आलेलं आहे. आणि किमान वेतन जर 350 करण्यात आलं, माझ्या कंपनीचे लई पैसे वाचणार आहेत, इतके पैसे वाचणार आहेत की मी लई पार्ट्या करेल. ओके. राजू परत आला पेढाचा बॉक्स घेऊन. अरे सर तुम्ही तर ऐकलंच नाही, तुम्ही हे महाराष्ट्र शासनाचा नियम तर बाजूला राहू द्या. सेंट्रल गव्हर्नमेंटने एक नियम काढलेला आहे की आजपासून संपूर्ण भारतामध्ये जो फ्लोअर वेजेस आहे तो फ्लोअर वेजेस किती करण्यात आला आहे, 450 करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही अजून मला 50 रुपये एक्स्ट्रा देणार आहात. ओके. मग हे फ्लोअर वेजेस नेमकं काय असेल त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया की राजू एवढा खुश का झालेला होता फ्लोअर वेजेसबद्दल. तर फ्लोअर वेजेस कोण ठरवतं? फ्लोअर वेजेस ठरवणार आहे केंद्र सरकार. केंद्र सरकारच जो आहे तो फ्लोअर वेजेस ठरवत असतो. वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रासाठी तो वेगवेगळा असू शकतो. आणि या फ्लोअर वेजेसला क्रांतिकारक बदल का म्हटला गेलेला आहे ते तुम्हाला सेक्शन 9 मधला जो दुसरा आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. कोणतंही राज्य सरकारने निश्चित केलेलं जे किमान वेतन आहे, महाराष्ट्र शासनाने आपल्या कंडिशनमध्ये निश्चित किती केलं आहे, 350 रुपये केलेलं आहे. ओके. तर कोणत्याही राज्य सरकारने निश्चित केलेलं जे किमान वेतन आहे हे केंद्राने ठरवलेल्या तळ वेतनापेक्षा किंवा फ्लोअर वेजेसपेक्षा, केंद्राने किती फ्लोअर वेजेस ठरवलेलं आहे, 450 रुपये ठरवलेलं आहे. तर केंद्राने ठरवलेलं जो तळ वेतन आहे त्याच्यापेक्षा कमी असू शकत नाही, असं तुम्हाला सेक्शन 9 मधला दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे, दुसऱ्या उपकलमामध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने 350 ठरवलेलं आहे. ओरिजिनल फ्लोअर वेज जे आहे ते 450 आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाला जो 350 असेल ते बरोबर आहे का चूक आहे, तर ते असणार आहे चूक. किती असणार आहे? चूक असणार आहे. महाराष्ट्र शासनाला 450 पेक्षा जास्त करणं गरजेचं असणार आहे. जर राज्याचे किमान वेतन आधीपासूनच तळ वेतनापेक्षा जास्त असेल, म्हणजे महाराष्ट्र शासनाचं ऑलरेडी 450 पेक्षा जास्त असेल, तर राज्य सरकार ते कमी करू शकत नाही. याचा अर्थ असा होतो की समजा तळ वेतन किती सेंट्रलने 450 ठरवलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने ऑलरेडी 550 किमान वेतन देत असतील आणि 450चा रूल आला, तर महाराष्ट्र शासन अशा वेळेस कमी करू शकणार नाही. त्यांना 550 देणं आहे. दोघी गोष्टी तुम्हाला क्लिअर होत असतील की नेमकं काय होतंय. कमी असतील तर जास्त करायचं आहे, परंतु जास्त असतील तर कमी करता येणार नाहीत, असं याच्यामध्ये कलम 9 मध्ये दिलेलं आहे. कलम 9(2) मध्ये सर्वात महत्त्वाचा नियम आहे. 350 तो देऊ शकत नाही, तो जास्त करायचा आहे त्याला. आणि जर त्याने ऑलरेडी 550 दिलेलं असेल तर तो त्याला 450 कमी करता येणार नाही. ओके. इथं एक्झाम्पल आहे. समजा केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी फ्लोअर वेज जे आहे 400 रुपये प्रति दिवस केलं. स्थिती 1, जर महाराष्ट्र सरकारचा सध्याचा किमान वेतन 350 असेल तर त्यांना तो वाढून किमान जो आहे तो 400 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक करावाच लागेल. ही त्याची पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन आता मी बोललो, जर गुजरात सरकारचा सध्याचा किमान वेतन जर आधीपासून 450 आहे तर केंद्राचा 400चा आहेच, मग आपणही आपला 450 वरून 400 करूया, असे गुजरात सरकार करू शकत नाही. त्यांना जो 450 होता तोच ठेवावा लागणार आहे. तर हे फ्लोअर वेजेसच्या बद्दल कन्सेप्ट आहे. फ्लोअर वेजेस जो असेल तो सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवून देईल वेगवेगळ्या प्रदेशासाठी आणि त्या सरकारांवर तो बंधन या पद्धतीने लावणार आहे. आता आपण कलम 10 पाहूया की कलम 10 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे. कलम 10 मध्ये सामान्य कामाच्या दिवसापेक्षा कमी वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं वेतन कशा पद्धतीने निश्चित करण्यात येईल त्याच्याबद्दल कलम 10 मध्ये दिलेलं आहे. आता एक कंडिशन होती. एका फॅक्टरीमध्ये हा कामगार होता, सकाळी 8 वाजता ड्युटीवर आला. 8 वाजेला तो ड्युटीवर आला. ओके. सकाळी 10 वाजता फॅक्टरीचं जे मशीन होतं ते बिघडलं किंवा कच्चा माल जो होता तो संपलेला आहे. म्हणजे 10 वाजेला जो फॅक्टरीचा
मशीन होतं ते बिघडलं किंवा कच्चा माल त्याचा आलाच नाही. अला उरलेले 6 तास रिकामं बसावं लागलं. 6 तास त्याने काहीच काम केलं नाही. मग या कंडिशनमध्ये चूक कोणाची होती? मशीन बिघडली किंवा कच्चा माल आला नाही, इथं चूक कोणाची आहे? मालकाची आहे. कामगार जो होता तो आलेला होता, 6 तास बसलेला आहे, त्याची काम करण्याची तयारी पूर्ण आहे. म्हणून अशा कंडिशनमध्ये जो असतो त्याला पूर्ण दिवसाचा पगार मिळण्याचा कायदेशीर अधिकार कलम 10 मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. कलम 10 मध्ये लिहिलेलं आहे, जर एखादा कामगार पूर्ण दिवसासाठी कामावर आला पण त्याने प्रत्यक्ष काम जे आहे ते कमी तास केलं तर त्याला पूर्ण दिवसाचा पगार मिळेल आणि त्याला जो पूर्ण दिवसाचा पगार मिळत आहे तो कलम 10 नुसार देण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये सुद्धा अपवाद आहे, कधी त्याला पूर्ण पगार मिळणार नाही. अपवाद दिलेला आहे त्यांनी. अपवादमध्ये आहे की जर कामगाराने स्वतःहून काम करण्यास नकार दिला, स्वतःहून त्याने सांगितलं की मी काम करणार नाही, तर त्याचे पैसे जे आहेत ते कापले जातील. पण जर मालकानेच त्याला काम दिले नाही तर मात्र मालकाला त्याला पूर्ण पैसे द्यावे लागतील. म्हणजे कंडिशन सिंपल आहे. तो बोलला की मी कामच करणार नाही, मी दिवसभर बसून राहील आणि कलम 10चा वापर करून मी काय करणार आहे, मी पूर्ण दिवसाचा पगार घेईल, तर असं चालणार नाही. ओके, तर त्यावेळेस त्या कंडिशनमध्ये त्याचे पैसे जे असतील ते कापले जातील. परंतु मालकानेच त्याला काम दिलं नाही, तो दिवसभर थांबलेला आहे, मालकाचं वेटच करतो की मालक मला कधी काम देईल, तर अशा कंडिशनमध्ये त्याचा जो पगार आहे तो आपण कापू शकत नाही. ओके, तर हे तुम्हाला कलम 10 मध्ये दिलेलं आहे. आता आपण कलम 11 आणि कलम 12 जे आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. एकदम सिंपल कलम आहे. कलम 11 आणि 12 कंडिशन लक्षात ठेवा, कलम पाठ करायची गरज नाही. ओके, कंडिशन एकदम सिंपल होती. आपली फॅक्टरी होती. ओके, इथं तुमचा शर्माजी, इथं तुमचा राजू. ओके, सकाळी काय झालं, सकाळी शर्माजीने त्याला बोलवलं. जसा राजू पंचिंग करायला आला तसं राजूला शर्माजीने बोलवलेलं आहे. ओके, आणि शर्माजीने सांगितलं की आज आपल्याकडे फॅक्टरीमध्ये कामगार कमी आहेत, तर एक काम कर, पहिले जे 4 तास आहे तू पूर्ण फॅक्टरी जी आहे त्याची झाडझूड कर. म्हणजे अनस्किल्ड काम जे आहे, अकुशल काम जे आहे ते राजूला लावलं, अकुशल काम लावलं. म्हणजे झाडलोटचे जे काम आहे ते अकुशलचं आहे. आणि उरलेले जे 4 तास असतील त्या उरलेल्या 4 तासामध्ये तू काय करायचं आहे, आपलं रेग्युलर काम जे होतं मशीन ऑपरेटरचं ते तुला करायचं आहे. राजूने काय केलं, पहिले जे 4 तास होते त्याच्यामध्ये झाडलोट केली आणि उरलेले जे 4 तास होते त्याच्यामध्ये मशीन ऑपरेटरचं काम त्याने केलेलं आहे. आता सरकारने काय केलेलं आहे, जे अनस्किल काम आहे, अकुशल काम आहे, त्याचा रेट दिलेला आहे की 300 रुपये त्यांना पर डे द्यायचं. आणि जे स्किल्ड काम आहे, जे मशीन ऑपरेटरचं काम होतं त्याच्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे की किमान वेतन आपल्याला 600 रुपये द्यायचं आहे, असं सरकारने ठरवलेलं आहे. मग दिवस कंप्लीट झाला, राजू आला पगार घ्यायला, याच्याकडे पगार घ्यायला आला. मग याने काय सांगितलं शर्माजीने की तू आज अनस्किल काम केलेलं आहे म्हणून तुला प्रत्येक दिवशी मी जे 600 रुपये देत होतो ते मी तुला देणार नाही, आज तुला मी फक्त 300 रुपये देणार आहे, जे अकुशल कामगारांचा किमान वेतन असेल. राजू काय होतं, राजू पुस्तकच घेऊन फिरतो. राजूने परत पुस्तक काढलं, कलम 11 काढलं आणि कलम 11 मधल्या कलमीनुसार त्याने सांगितलं, जर कोणताही कामगार, आता तो राजू काय होता, कोणताही कामगार होता, जर कोणताही कामगार 2 किंवा 2पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असेल. आता या कंडिशनमध्ये तुम्ही पाहिलं की राजू 2 कामं करत होता आणि दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची होती. पहिल्या याच्यात अकुशल काम करत होता आणि दुसऱ्या याच्यामध्ये कुशल काम जे होतं ते करत होता. तर त्याचे किमान वेतन जे आहे, तर त्याने ज्या कामासाठी जेवढा वेळ दिलेला आहे त्या वेळेनुसार त्याला त्याच्या कामाच्या दराने पगार जो आहे तो द्यावा लागणार आहे. मग तो राजू कसं काय कॅल्क्युलेशन करेल, म्हणजे या नियमानुसार, नियम जरी कॉम्प्लिकेटेड वाटत असला तरी राजू आता कशा पद्धतीने तो कॅल्क्युलेट करेल. राजूने 4 तास कशाचं काम केलं होतं, अकुशलचं काम केलेलं होतं. म्हणजे अर्धा दिवस त्याने काय अकुशलचं काम केलेलं होतं. एका दिवसाचं 300 रुपये भेटतात, अर्ध्या दिवसाचे किती रुपये भेटतील, तर 150 रुपये त्याला भेटतील. ओके, आणि अर्धा दिवस म्हणजे उरलेले जे 4 तास होते त्याने मशीन ऑपरेटरचं काम केलं. मशीन ऑपरेटरचं एका दिवसामध्ये 600 रुपये भेटतात, अर्ध्या दिवसाचे किती भेटतील, तर 300 रुपये भेटतील. किती, 300. मग या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं, दिवसाचा हिशोब किती आला, 450 रुपये. मग 450 रुपये राजूला त्या दिवसाची का असेल, किमान वेतन असेल. ओके, 300 रुपये जो शर्माजी देत होता ते चालेल का, नाही. म्हणजे त्याने जेवढं काम केलेलं आहे, जेवढा टाईम काम केलेला आहे त्याच्या प्रमाणामध्ये त्याला
पर्टिक्युलर कामाचं वेतन जे आहे ते दिलं गेलं पाहिजे. म्हणजे त्याला 600 रुपये बी भेटणार नाही, 300 रुपये बी भेटणार नाही. ते त्याने जितकं काम केलेलं आहे त्याच्या प्रमाणामध्ये त्याला वेतन जे आहे ते भेटणार आहे. आणि हे तुम्हाला कलम 11 मध्ये पाहायला भेटतं. आता कलम 12 मध्ये पाहूया की नेमकं कलम 12 मध्ये काय असतं. पुन्हा एकदा आपली फॅक्टरी होती. इथं तुमचा राजू होता, इथं तुमचा शर्माजी होता. आता या फॅक्टरीमध्ये एक काम आलेलं आहे. ओके, या कामामध्ये काय करायचे आहेत, बॉक्स बनवायचे आहेत. ओके, जेवढे बॉक्स तयार करेल एखादा व्यक्ती तेवढे पैसे त्याला भेटतील. मग शर्माजीने राजूला काही बोलवलं नाही, एका व्यक्तीला बोलवलं. गण्या नावाचा व्यक्ती होता. या गण्या नावाच्या व्यक्तीला बोलवलं आणि सांगितलं तू जेवढे बॉक्स तयार करशील तेवढे पैसे मी तुला देईल. गण्याने दिवसभरामध्ये टोटल 20 जे बॉक्स आहेत ते बनवले. किती? 20 बॉक्स बनवले. पैसे घ्यायला गेला. शर्माजीने सांगितलं की तू 20 बॉक्स जे आहेत ते बनवलेले आहेत, मग प्रत्येक बॉक्सला मी 5 रुपये देईल. किती? 5 रुपये. म्हणजे तुझी आज पूर्ण दिवसाची जी मजुरी आहे ती किती झाली? 100 रुपये. गण्या रडायला लागला, कारण की 100 रुपयात तर त्याचा खर्च भागणार नाही. गण्या कोणाला घेऊन जाईल? राजूला घेऊन जाईल. राजू आपला शहाणा आहे, तो राजूला घेऊन गेला आणि सांगितलं की त्याने मला 100 रुपये दिले. शर्माजीला विचारलं की तुम्ही याला फक्त 100 रुपये का देत आहेत? मग शर्माजी त्यावेळेस सांगेल, शर्माजी त्यावेळेस काय सांगतो की गण्या जो आहे तो पीस वर्कवर आहे. म्हणजे जेवढे त्याने पीस बनवले त्याच्यानुसार तो काम करणार आहे. पीस वर्कबद्दल सरकारने कोणतीच जो रेट आहे तो डिसाईड केलेला नाही की बॉक्स बनवायला पीस वर्कनुसार मिनिमम एवढं दिलं पाहिजे, मॅक्झिमम तेवढं दिलं पाहिजे, असं दिलेलं नाही. सरकारने दिलेलं नाही. किमान दर जो आहे सरकारने डिसाईड केलेला नाही. म्हणून मी माझ्या मनानेच त्याला काय केलं, 5 रुपयाचा रेट लावलेला आहे. जो आहे पुस्तक काढतो, पुस्तकमधलं कलम 12 काढतो आणि कलम 12 मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही पीस वर्कवर ठेवलेलं होतं आणि पीस वर्कचा जो रेट आहे तो सरकारने डिसाईड केलेला नसेल, तर जो मालक असेल, जो HR जो असेल, जो मालक जो असेल, त्याला किमान वेळेनुसार, म्हणजे किमान वेळेनुसार ठरलेलं जे वेतन आहे ते देणं गरजेचं आहे. इथं रेट ठरलेला नव्हता म्हणून त्याने मनाने दिलं, तर असं चालणार नाही. किमान वेळेनुसार त्याला जो रेट आहे तो देणं गरजेचं आहे. आता समजा तो अर्धकुशलमध्ये गेला, जो गण्या होता तो अर्धकुशलमध्ये गेलेला आहे आणि अर्धकुशलमध्ये त्याने दिवसभर 8 तास काम केलेलं होतं 20 बॉक्स बनवण्यासाठी. रेग्युलर त्याने मनाने जर दिलं असतं तर त्याला 100 रुपये भेटत होते, परंतु हा आता अर्धकुशलमध्ये गेलेला आहे, रेट ठरलेला नाही. तर अर्धकुशलसाठी जर समजा सरकारने 400 रुपये पर डे ठरवलं असतं, तर हा जो आपला मालक होता, हा जो तुमचा शर्माजी होता, त्याला 400 रुपये द्यावे लागतील. किती रुपये? 400 रुपये त्याला द्यावे लागतील. आणि हे तुमचं कलम 12 मध्ये मेन्शन केलेलं आहे. पाहून घेऊ कलम 12 मध्ये नेमका कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तर कलम 11 मध्ये पाहूया. पहिले कलम 11 मध्ये दिलेलं होतं की जर एखादा कामगार दिवसातून 2 वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असेल तर त्याने ज्या कामासाठी जेवढा वेळ दिलेला आहे त्यानुसार त्या कामाच्या दराने पगार जो आहे तो मिळणं गरजेचं असणार आहे. हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी शिकलेलो होतो. कलम 12 मध्ये जर एखाद्याला उत्पादनाच्या नगानुसार म्हणजे पीस वर्कनुसार कामावर ठेवलं पण सरकारने त्या कामासाठी पीस रेट ठरवला नसेल, तर मालकाला त्याला किमान वेळेनुसार ठरलेलं वेतन जे आहे ते द्यावंच लागतं, असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ओके, तर कलम 11 आणि 12 तुमचा क्लिअर झालेला असेल. आता आपण कलम 13 आणि कलम 14 यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती घेणार आहोत. कलम 13 आणि 14 कंप्लीट केल्यानंतर आपलं जे प्रकरण 2 आहे ते कंप्लीट होणार आहे. म्हणून कलम 13 आणि 14 आता आपण पाहणार आहोत. कलम 13 आधी न पाहता सर्वात आधी आपण कलम 14 पाहूया आणि कलम 14 मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. कलम 14 कशाबद्दल आहे? तर OT बद्दल आहे, ओव्हर टाईम बद्दल आहे. एक कंडिशन घेऊया, तुम्हाला कलम 14 एकदम इझिली अंडरस्टँड होईल. आपली कंपनी होती, इकडं तुमचा राजू, इकडं तुमचा जो शर्माजी आहेत ते दोघे आहेत. ओके, जो शर्माजी होते त्यांनी राजूला पुन्हा एकदा बोलवलं सकाळमध्ये आणि सांगितलं आज जी आपली फॅक्टरी होती तिला खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे. ओके, आज काय करायचं आहे तुला, तुझी 8 तासाची ड्युटी आहे, 8 तास तर ड्युटी करायचीच आहे आणि तुला 4 तास जे आहेत ते ओव्हर टाईम करायचं आहे. ओके, ओव्हर टाईम करायचं आहे. आता जर तुम्ही राजूचं कॅल्क्युलेशन पाहिलं, राजूला एका दिवसासाठी म्हणजे 8 तासाच्या ड्युटीसाठी 400 रुपये भेटतात. म्हणजे प्रत्येक तासासाठी त्याला किती रुपये भेटतात? 50 रुपये भेटतात. ओके, एका तासाचे त्याला 50 रुपये भेटतात. मग आता त्याला 4 तास एक्स्ट्रा ड्युटी करायची आहे. शर्माजी बोलले की तुझे ओव्हर टाईम किती? 4 तास आहेत,
म्हणून मी तुला काय करेन, तुझ्या पेमेंटच्या 1.5 पट जो आहे तो पगार देणार आहे. म्हणजे त्याला एका तासासाठी 50 रुपये भेटत होते, 50च्या जर 1.5 पट तुम्ही केलं तर उरलेले 4 तासासाठी त्याला 75 रुपये जे आहेत ते एक्स्ट्रा भेटणार आहेत असं त्यांनी सांगितलं. राजू काय होता, नवीन कायदे त्याला माहिती होते. राजूने पुन्हा एकदा पुस्तक काढलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे 1.5 पट मला OTचे पेमेंट देणार आहात ते आता विसरून जा. आता 1.5 पटची तरतूद नाही. जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार जर कोणत्याही कामगाराने, म्हणजे आपला जो राजू होता त्याने सामान्य तासापेक्षा जास्त काम केले, सामान्य तास त्याचे 8 तास होते, त्या तासापेक्षा त्याने जास्त काम केले तर त्याला जो आहे ओव्हर टाईम हा म्हणजे जो OT दिला जातो तो जो आहे सामान्य दर किती होता, 50 रुपये प्रति तास होता. ओके, सामान्य दराच्या दुप्पटपेक्षा OT कमी मिळता कामा नये. म्हणजे 75 रुपये जो शर्माजी देत होता ते चालणार नाही. 50च्या दुप्पट किती होतं, 100 रुपयापेक्षा कमी OT त्याला देता येणार नाही. 100पेक्षा जास्त द्यायचे आहेत. मग राजूचं जर कॅल्क्युलेशन केलं OTचं, 400 रुपये त्याला 8 तासाचे भेटत होते. ओके, आणि उरलेले 4 तास त्याने एक्स्ट्रा काम केलं. प्रत्येक तासासाठी त्याला 100 रुपये जरी मिनिमम द्यायचं म्हटलं तर प्रत्येक तासासाठी त्याला 400 रुपये भेटेल. राजूचं जे कॅल्क्युलेशन आहे त्या दिवसासाठी OT पकडून किती होणार आहे, 800 रुपये होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जी OTचा रेट आहे ते तुम्हाला कलम 14 मध्ये पाहायला भेटतं. कलम 14 मध्ये आधी जी तरतूद होती 1.5 पटची होती. आता जी तरतूद आहे 2 पट जे आहे, 2 पटपेक्षा कमी नको, जास्त करू शकतात पण 2 पटच्या कमी आपल्याला OT जो आहे तो देता येणार नाही. हे कलम 14 मध्ये दिलेलं आहे. कलम 14 आहे वेजेस फॉर ओव्हर टाईम वर्क. OT जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कलम 14 मध्ये दिलं गेलेलं आहे. आता काय झालं, कलम 13 मध्ये पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आपली फॅक्टरी होती. राजू होता, इथं शर्माजी होते. राजूने सलग 6 दिवस काम केले. सोमवारपासून शनिवारपर्यंत राजूने काम केलं आणि रविवारी जे आहे ते त्याला सुट्टी देणं बंधनकारक असणार आहे. कलम 13 नुसार आठवड्यामध्ये एक सुट्टी जी आहे ती देणं, 7 दिवसांच्या मागे त्याला 1 दिवस जो आहे तो विश्रांतीचा देणं गरजेचं आहे. शर्माजीने त्याला बोलवलं. शर्माजीने कोणाला, राजूला बोलवलं, रविवारच्या दिवशी ये. रविवारच्या दिवशी राजू सांगेल की मी रविवारच्या दिवशी येईल, पण रविवारच्या दिवशी ॲक्च्युअलमध्ये माझ्या सुट्टीचा दिवस आहे. तर त्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही मला जर बोलवलं असेल तर त्या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला काय द्यायचं आहे, OT जो आहे तो देणं गरजेचं आहे. ओके, आता शर्माजी हुशारच होते, आपले जास्त कनिंग होते. त्यांनी काय केलं, राजूला गेटवर घेऊन गेला आणि गेटवर तुमचा XYZ जो व्यक्ती आहे तो सिक्युरिटी गार्डचं काम करत होता. ठीक आहे, XYZ जो होता तो सिक्युरिटी गार्डचं काम करत होता. शर्माजीने त्याच्याकडे बोट केलं. राजूला म्हटलं, अरे राजू, तो गेटवरचा सिक्युरिटी गार्ड पाय तू, तो रविवारी सुट्टी घेत नाही आणि मी त्याला दुप्पट पगारसुद्धा देत नाही. त्याच्याकडून तुला शिकायला पाहिजे आणि तू रविवारीसुद्धा जे काम आहे ते केलं पाहिजे. आता इथं शर्माजीने हुशारी दाखवलेली आहे की त्याने काय केलं, राजूला सिक्युरिटी गार्डचं एक्झाम्पल दिलेलं आहे. परंतु कलम 13 मध्ये या गोष्टीसुद्धा मेन्शन केलेल्या आहेत. कोणत्या गोष्टी, तर कलम 13 मध्ये 2 जो आहे त्याच्यात काय मेन्शन केलेलं आहे, 2 अशा व्यक्तींचा जो कंपॅरिझन आहे त्याच्याबद्दल इथं दिलेला आहे. आता जो सिक्युरिटी गार्ड होता तो काय करतो, तो तिथं काम करतो, तो दिवसभर काही असं मशीन चालवायचं काम करतो का, नाही. तिथं फक्त दिवसभर फक्त उभा राहतो. तो कोणत्याही प्रकारचं शारीरिकदृष्ट्या जे काम आहे तो करत नाही, तो फक्त तिथं उपस्थिती दर्शवतो. उपस्थिती दर्शवणारा म्हणजे ATMच्या बाहेर जो सिक्युरिटी गार्ड असतो तो फक्त उपस्थिती दर्शवतो. शारीरिक काम करतो का, अजिबात नाही. नंतर हा आपल्या फॅक्टरीवरचा गेटवरचा जो सिक्युरिटी गार्ड आहे तो फक्त तिथं उपस्थित राहतो. कोणत्या प्रकारचं शारीरिक काम करतो का, नाही. परंतु राजू जो आहे तो 8 तास जर काम करत असेल तर 8 तास कंटिन्यू तो मशीनवर काम करतो. म्हणून राजूचं आणि सिक्युरिटी गार्डचं कंपॅरिझन होऊ शकतं का, तर नाही. तर जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याचा जे कामाचा प्रकार असतो त्या कामाच्या प्रकाराला म्हटलं जातं इंटरमिटंट वर्क. इंटरमिटंट वर्क म्हणजे खंडित होणारे जे वर्क आहे ते त्याला म्हटलं जातं. म्हणून राजूचं आणि इंटरमिटंट वर्कचं तुम्ही कंपॅरिझन करू शकत नाही. ओके, अशा कंडिशनसुद्धा 13(2) मध्ये दिलेल्या आहेत. आपण पाहूया की कशा कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहेत. परंतु हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. रविवारच्या दिवशी जर कामावर बोलवलं तर OT तुम्हाला द्यावा लागणार आहे अशा वर्कर्सला.
सिक्युरिटी गार्डला ही कंडिशन आहे का? तर नाही. ओके, या गोष्टी तुम्हाला 13 मध्ये पाहायला भेटतील. आता या 2 कलमामुळे काय झालं की तुम्ही कोणत्याच वर्करला OT शिवाय राहू शकत नाही किंवा सुट्टीशिवाय थांबू शकत नाही, असं तर काही होणार आहे का? तर नाही. शर्माजींकडे सुद्धा काही अधिकार आहेत, शर्माजींकडे सुद्धा काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. समजा कंपनीमध्ये पहिली कंडिशन आपण घेऊ, कंपनीमध्ये समजा फॅक्टरीला आग लागली किंवा अचानक संकट उभं राहिलं, तेव्हा जो राजू आहे असं सांगणार नाही की माझी ड्युटी संपली आहे म्हणून मी घरी जाणार आहे, असं तो सांगू शकत नाही. त्यावेळेस त्याला कंपनीमध्ये थांबवणंच असेल. दुसरी गोष्ट, आता राजू समजा बॉयलरजवळ काम करतोय, तर मशीन सुरू करण्यापूर्वी आपण काय करावं लागतं, बॉयलरला जो आहे तर तापवावं लागतं, त्याला टाईम लागतो. मग पूर्वतयारीचं काम आहे, हे काय आहे, पूर्वतयारीचं काम आहे. ते काम कोणाचं होतं, राजूचं होतं. राजू असं सांगणार नाही की मी पूर्वतयारीचं काम करणार नाही, मी डायरेक्ट मशीनवर चालू करेल, अशा पद्धतीने राजू सांगू शकणार नाही. एखादी प्रोसेस आहे ती कंटिन्यू चालू आहे आणि राजूचे 8 तास संपले आणि ती प्रोसेस अजून 1 तास चालणार आहे. राजू सांगेल की माझे 8 तास संपले, मी चाललो, मग ही 1 तासाची प्रोसिजर कोण करेल? अशा वेळेस तांत्रिक कारणामध्ये सुद्धा राजू घरी जाऊ शकणार नाही. ओके. नंतर नैसर्गिक शक्ती, म्हणजे आता समजा शेतीचं काम आहे किंवा मिठागरामधलं काम आहे, ते पावसावर उन्हावर अवलंबून असतात. अशा वेळेस असं तो सांगणार नाही की माझं 8 तास काम झालं आहे, मी चाललो, अशा टाईपचं करू शकणार नाही. 13 मध्ये क्लिअर मेन्शन आहे, जर टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर त्या मजुराला, त्या वर्करला कंपनीमध्ये थांबणं कंपल्सरी असणार आहे. ओके, कंपल्सरी त्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये तुम्हाला 13 आणि 14 मध्ये 2 गोष्टी ज्या आहेत, 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 13 मध्ये सांगितले 7 दिवसांमध्ये 1 दिवस जो असेल तो विश्रांतीचा असेल आणि 14 मध्ये सांगितले OTचा रेट 2 पटपेक्षा जास्त असावा, असं 14 मध्ये सांगितलेलं आहे. मग नेमकं काय दिलेलं आहे ते आपण एकदा क्लिअर करू. तर आता कलम 13 पाहूया. कलम 13 मध्ये कामाचे तास आणि विश्रांतीचा दिवस याच्याबद्दल दिलेलं आहे. समुचित सरकार कामाच्या दिवसाचे जे तास आहे निश्चित करेल, ज्यात विश्रांतीची वेळ आणि इंटरव्हल समाविष्ट असतील. म्हणजे आपले जे सरकार होतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे असेल ते काय करेल, तुमचे कामाचा दिवसाचे जे तास असतील ते निश्चित करणार आहे. प्रत्येक 7 दिवसाच्या कालावधीत 1 दिवस काय असेल, विश्रांतीचा असेल. विश्रांतीच्या दिवशी जर काम आलं, जर विश्रांतीच्या दिवशी कामगाराला काम करावं लागलं तर त्याला जो आहे ओव्हरटाईमपेक्षा कमी नसलेल्या दराने पगार जो आहे तो द्यावा लागणार आहे. अपवाद कोणते होते? अचानक आलेली आपत्कालीन परिस्थिती, पूर्वतयारीची कामं, ज्या कामात खंड पडत असतो, नैसर्गिक शक्तीच्या अनियमिततेवर अवलंबून असलेली जी कामं आहेत ते त्याच्यामध्ये अपवाद असणार आहेत. आता मी तुम्हाला बोललो की ATMचा बाहेरचा सिक्युरिटी इंटरमिटंट वर्कमध्ये येतो, म्हणून त्याचं काम आपण त्याच्यात येणार नाही. या सर्व कामांना 9 ते 5चे जे नियम आहेत ते लागू होत नाही. कलम 14 मध्ये ओव्हरटाईमबद्दल आपण डिस्कशन केलेलं होतं. जर एखाद्या कर्मचाऱ्याने सामान्य कामाच्या तासापेक्षा जास्त वेळ जर काम केलं तर त्याला अतिरिक्त कामासाठी आपण ओव्हरटाईम देतो. ओव्हरटाईमचा दर जो आहे तो दुप्पटपेक्षा कमी असणार नाही. जुना जो कायदा होता किंवा फॅक्टरीज ॲक्ट जे होते त्याच्यामध्ये 1.5 दिलेला आहे, परंतु कोड ऑफ वेजेस 2019 नुसार ओव्हरटाईममध्ये स्पष्टपणे दुप्पट सांगितलेलं आहे. आयोगाच्या प्रश्नामध्ये वेतनावर 50% अतिरिक्त किंवा 1.5 असे शब्द जर आले तर ते चुकीचे तुम्हाला ठरवायचे आहेत. ओके, तर अशा पद्धतीने कलम 13 आणि 14 जो आहे तो तुमचा कंप्लीट झालेला आहे. आता आपण प्रकरण 2 जे आहे ते कंप्लीट केलेलं होतं. आता आपलं पुढचं जे प्रकरण असणार आहे ते प्रकरण क्रमांक 3 असेल. या प्रकरण क्रमांक 3 मध्ये वेतनाचे जे प्रदान आहेत, पेमेंट ऑफ वेजेस जे आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सर्वात आधी कलम 15 पासून स्टार्ट करूया. याच्यामध्ये वेतनाचं स्वरूप कशा पद्धतीने असेल ते दिलेलं आहे. कामगाराला त्याचा पगार कोणत्या स्वरूपात दिला पाहिजे हे यात स्पष्ट जे आहे ते केलं गेलेलं होतं. जास्त डोक्याला ताण देण्याची गरज नाही. इथं विचारलं गेलेलं आहे की शर्माजी राजूला कशा पद्धतीने पगार देणार आहेत. वेतन हे प्रचलित नाणी, चलनी नोटा, धनादेश ज्याला इंग्लिशमध्ये चेक म्हटलं जातं, थेट बँक खात्यात ज्याला DBT म्हटलं जातं, डायरेक्ट बँक ट्रान्सफर, किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिलं जावं. म्हणजे जे पेमेंट आहे ते कशात दिलं जातं, नाणींमध्ये, चलनी नोटांमध्ये, धनादेशमध्ये, थेट बँकाच्या खात्यांमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून UPI बी तुम्ही करू शकतात. आता याच्यामधला अपवाद कोणता? समुचित सरकार अधिसूचना काढून एखाद्या विशिष्ट आस्थापनेला किंवा फॅक्टरीला असे बंधन घालू शकते. प्रत्येक शब्दाचा अर्थ आता तुम्हाला समजत असेल. समुचित सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार, अधिसूचना म्हणजे समजलं असेल. एखाद्या विशिष्ट आस्थापनेला म्हणजे आपली कंपनीला
किंवा फॅक्टरीला असं बंधन घालू शकतं, त्यांनी पगार केवळ बँक खात्यात किंवा चेकनेच द्यावा. म्हणजे जर समजा आपली फॅक्टरी आपल्याला पहिले पैशाने देत होती, चलनी नोटांनी आपल्याला पगार करत होती आणि आपल्या कंपनीला सांगितलं सरकारने की तुम्ही चलनी नोटांना न देता चेकने किंवा बँक खात्यात पैसे टाका, तर ते आपल्यावर तसं कंपल्शन जे आहे ते करू शकतं. शासनाचा तो अधिकार असणार आहे. हे तुम्हाला कलम 15 मध्ये दिलेलं आहे. कलम 15 मध्ये काय एकदम सिंपल आहे. कलम 15 मध्ये सांगितलं की आपल्याला पेमेंट नेमकं कसं द्यायचं आहे. ओके, आता कलम 16 बद्दल जाऊया की कलम 16 जे आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने असेल याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम 16च्या बाबतीत तुम्हाला प्रश्न जो आहे तो पाहायला भेटू शकतो. आता मालकाला कामगारांचा पगाराचा जो कालावधी आहे तो ठरवण्याचा अधिकार या कलम क्रमांक 16 मध्ये दिलेला आहे. वेतन कालावधी निश्चित करणे, फिक्सेशन ऑफ वेज पिरियड, म्हणजे राजूला पेमेंट जो आहे तो नेमका कधी द्यायचा आहे, प्रत्येक दिवशी द्यायचा आहे, प्रत्येक महिन्याला द्यायचा आहे, 15 दिवसांनी द्यायचं आहे, हे सर्व तुम्हाला कलम 16 मध्ये पाहायला भेटेल. आता जो मालक असेल त्याला पेमेंट कधी द्यायचं आहे तो फक्त 4च पद्धतीने पेमेंट जो आहे त्या पेमेंटचा कालावधी ठरू शकतो. एक तर तो दैनिक देऊ शकतो, म्हणजे राजूला दररोज पेमेंट देईल. एक तर तो साप्ताहिक देऊ शकतो, म्हणजे आठवड्याच्या एंडिंगला तो पेमेंट देईल, वीकली ज्याला आपण म्हणतो. एक तर पाक्षिक, म्हणजे 15 दिवसांनी तो त्याचा पेमेंट करेल, किंवा मासिक किंवा मंथली त्याचा पेमेंट करेल. याच्यात सर्वात महत्त्वाची जी अट असेल, कोणत्याही कर्मचाऱ्याला वेतन कालावधी हा 1 महिन्यापेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणजेच मालक जो आहे दर 2 महिन्यांनी किंवा त्रैमासिक पगार देण्याचा जो नियम आहे तो बनवू शकत नाही. म्हणजे माझ्या कंपनी असं ठरवू शकत नाही की माझ्या इथले जे वर्कर आहेत त्यांना मी 2 महिन्यांनी, प्रत्येक 2 महिन्यांनी पेमेंट देईल, असा नियम ते अप्लाय करू शकत नाही. वेतन कालावधी जो आहे 1 महिन्यापेक्षा जास्त असू शकत नाही. 45 दिवस, 2 महिने, त्रैमासिक या टाईपचा पगार कोणीच काढू शकत नाही. 1 महिन्यापेक्षा जो वेतन कालावधी आहे तो जास्त असू शकत नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. वेतन देण्याची कालमर्यादा, तर पगार नेमक्या कोणत्या तारखेला किंवा कोणत्या दिवशी हातातच मिळला पाहिजे याचे कडक नियम तुम्हाला कलम 17 मध्ये पाहायला भेटतात. की 1 महिन्याचा पेमेंट जो आहे तो द्यायचा आहे ते तुम्हाला कलम 16 सांगितलं, परंतु नेमका कधी द्यायचं आहे ते तुम्हाला कलम 17 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर कलम 17 मध्ये पाहूया की वेतन देण्याची जी कालमर्यादा आहे ती कशा पद्धतीने डिफाईन केलेली आहे. तर कलम 17 मध्ये तुम्हाला 2 टाईपचे जे एम्प्लॉईज असतील ते पाहायला भेटतील. एक आहे तुमचा नियमित कामगार, ओके, नियमित कामगार, आणि दुसरं आहे नोकरी सोडणाऱ्या किंवा काढल्या जाणाऱ्या कामगारांसाठी. असे 2 नियम कलम 17 मध्ये दिलेले आहेत. नियमित कामगार म्हणजे आपला राजू जो होता तो नियमित कामगार होता. जर त्याला आपण दैनिक वेतन द्यायचं ठरवलं तर जेव्हा त्याची ड्युटी किंवा शिफ्ट संपते त्यावेळेस त्याला पेमेंट द्यायचं आहे. 400 रुपये जेव्हा त्याची ड्युटी संपली किंवा शिफ्ट संपली लगेच 400 रुपये त्याच्या हातात तुम्हाला देणं गरजेचं असणार आहे. साप्ताहिक वेतन जर पद्धत वापरली, म्हणजे तुम्ही सांगितलं की आम्ही प्रत्येक एम्प्लॉईला आठवड्यानंतर पेमेंट देऊ, तर अशा कंडिशनमध्ये आठवड्याचा जो शेवटचा दिवस असेल कामाचा तर त्या दिवशी त्याला पेमेंट द्यायचा आहे. साप्ताहिक सुट्टीचा आदला दिवस, म्हणजे समजा तुम्ही रविवारी तुमच्या कंपनीमध्ये सुट्टी ठरवत आहे तर शनिवारी त्याची शिफ्ट जेव्हा संपली तर शनिवारी त्याला पेमेंट देणं गरजेचं असणार आहे. पुढची जी आहे, मी बोललो होतो ना 4 पद्धतीने मालक जे असतील ते पेमेंट देऊ शकतात. जर समजा मालकाने ठरवलं की 15 दिवसाची वेतन जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे, तर 15 संपल्यानंतरच दुसऱ्या दिवसाच्या आत त्याला काय करायचं आहे, तुम्हाला पेमेंट द्यायचं आहे. आणि जर कंपनीने ठरवलं की मासिक वेतन द्यायचं असेल, महिन्याभरातलं वेतन एका सोबत द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी पुढील महिन्याची 7 तारीख आहे, या 7 तारखेच्या आत पेमेंट देणं गरजेचं असणार आहे. हे कलम 17 मध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला कंपनी सांगत असेल की आपल्या कंपनीचा पगार 15 तारखेला निघतो, पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला निघेल, चालणार नाही. पेमेंट जो आहे 7 तारखेच्या आत करणं गरजेचं आहे. कलममध्ये लिहिलेलं आहे, कलम 17 मध्ये लिहिलेलं आहे की 7 तारखेच्या आत तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके, आता पुन्हा एक कंडिशन घेऊया. या रामचा एक मित्र आहे श्याम, तो बी याच कंपनीत काम करत होता, त्याचा बी मालक शर्माच होता. ओके, श्याम काय MPSCचा अभ्यास पण करत होता. ओके, आता त्याची अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ओके, नियुक्ती झाल्यानंतर तो कंपनीमध्ये आला. ओके, आणि कंपनीमध्ये आल्यानंतर 12 तारखेला त्याने आपला राजीनामा जो आहे तो दिला. किती तारखेला? 12 तारखेला शर्माजीच्या टेबलवर ठेवला.
त्याने सांगितलं, शर्माजी मी आता राजीनामा देतोय, मला 12 दिवसांचा जो उरलेला पगार आहे आणि फायनल जे सेटलमेंट आहे मला देऊन टाका. शर्माजी आपले थोडेसे आगाऊच आहेत. तर शर्माजीने काय केलं, शर्माजीने सांगितलं, अरे श्याम अभिनंदन, एकदम मस्त चहा वगैरे पाजली, पण तू आज जे काम जे आहे अचानक सोडलेलं आहे. कंपनीचा नियम आहे फायनल सेटलमेंटसाठी तुला पुढच्या महिन्याची 7 तारीख जी असेल तिची वाट पाहावं लागेल. तर असं चालेल का? 17 मधला दुसरा पार्ट का असेल, नोकरी सोडणाऱ्या किंवा काढल्या जाणाऱ्या कामगारांसाठी जर एखाद्या कर्मचाऱ्याला तुम्ही कामावरून काढून टाकलं, कामावरून कमी केलं, त्याने स्वतःहून राजीनामा दिला किंवा कंपनी जर बंद पडली आणि तो बेरोजगार झाला, तर त्याचा जो अडकलेला पगार आहे किंवा फायनल सेटलमेंट आहे 2 कामाच्या दिवसाच्या आत म्हणजे 2 वर्किंग डेजच्या विधींमध्ये मालकावर बंधनकारक करण्यात आलेला आहे. म्हणजे या व्यक्तीची सेटलमेंट आहे 14 तारखेच्या आत होणं गरजेचं आहे. समजा 12 तारखेला शनिवार आला आणि पुढचा रविवार आला, रविवारी वर्किंग डे नसेल, ओके, वर्किंग डेज नाही, तर ते 13ला जर वर्किंग डे नसेल तर 14 आणि 15 या दिवसांमध्ये त्याचं सेटलमेंट जर असेल 15 तारखेच्या आत त्याचं सेटलमेंट होणं गरजेचं आहे. हे 17(2) मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे कंडिशन समजली काय कंडिशन होती, जर त्याने नोकरी सोडली किंवा त्याला नोकरीवरून कमी केलं तर 2 वर्किंग डेजच्या अंडरमध्ये त्याचं फायनल सेटलमेंट करणं गरजेचं असणार आहे. आता कलम 18 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ज्या कपाती असतात, वेतनातून कपात जे केले जातं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जे आहे ती दिलेली आहे. डिडक्शन फ्रॉम वेजेस म्हणजे वेतनातून कोणकोणत्या कपाती या कायदेशीर असतात, कोणत्या बेकायदेशीर असतात, या टाईपची जी इन्फॉर्मेशन आहे ती कलम 18 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. मालक जे असतात ते कर्मचाऱ्याच्या पगारातून मनमानी कपात अजिबात करू शकत नाहीत आणि याच कलमामध्ये कायदेशीर कपात कोणती हे स्पष्ट दिलेले आहे. तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता, इथं दिलेला आहे, याच्यामध्ये कायदेशीर कपातीचे प्रकार तुम्हाला पाहायला भेटतील. मालक जे असतात खालील कारणासाठी पगार जे आहेत ते कापू शकतात. पहिलं जे कारण आहे दंड, दुसरं जे आहे कामावर गैरहजर राहिल्यामुळे, समजा एखादा व्यक्ती कामावरून गैरहजर असेल तर त्याची पगार तो कापू शकतो. कामगाराच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे कंपनीचं जर नुकसान झालेलं असेल तर आणि त्याची जबाबदारी जर त्या व्यक्तीवर सोपवली असेल तर मालक जो आहे कपात करू शकतो. मालकाने घर भाडं दिलं असेल तर घर भाड्यासाठी तो कपात करू शकतो. मालकाने दिलेल्या सुविधांसाठी तो कपात करू शकतो. एखादा ॲडव्हान्स दिलेला असेल, ओव्हर पेमेंट झालेलं असेल, कर्जाची वसुली झाली असेल तर त्यासाठी सुद्धा मालक जो आहे कपात करू शकतो. इन्कम टॅक्सची कपात करू शकतो, ओके, कोर्टाच्या आदेशानुसार केलेली कपात जी आहे ती करू शकतो. PFची कपात करू शकतो. पेन्शन आणि आरोग्य विमाचा हप्त्याची कपात करू शकतो. ट्रेड युनियनची फी पंतप्रधान मदत निधीमधून जे आहे ती कपात करू शकतो. परंतु पंतप्रधान मदत निधीमध्ये जेव्हा पेमेंट द्यायचं असेल तर कामगाराच्या लेखी संमतीनेच ती कपात जी आहे ती केली जाते. ह्या सगळ्या कपाती असतात. रेग्युलर जेव्हा तुम्ही वर्किंगमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला पाहायला भेटतं की एखाद्याच्या पगारमधून PF कापला जातो, तर या कलमाच्या अंडरमध्ये त्या गोष्टी होत असतात. जे आहे कोणत्या गोष्टी याच्यामध्ये कपात मानल्या जात नाही, 18(1) एक्सप्लेन केलेला आहे. जर मालकाने कोणत्याही योग्य कारणासाठी प्रशासकीय कारवाई केली तर त्यामुळे होणारे पगाराचं नुकसान जे आहे ते डिडक्शन मानले जात नाही. ओके, कामगाराचं प्रमोशन रोखणं किंवा इन्क्रिमेंट जर थांबवली असेल तर तिला कपात मानली जात नाही. नंतर त्याला पदोन्नत केलं असेल, लोअर पोस्टला आला असेल, त्याला निलंबित केलं असेल, ओके, निलंबनामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटचे रूल असतात. निलंबनामध्ये पगार भेटतो परंतु बेसिकला तो रेड्यूस झालेला असतो. पदोन्नत जे असतं म्हणजे समजा त्याला खालच्या पोस्टवर घेऊन गेलेलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तिथं तुम्ही त्याला कपात मानणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. सुविधांच्या कपातीमधील अपवाद, मालक कामगाराला दिलेल्या सुविधांचे पैसे जे आहेत ते कापू शकतो. मालकाने सांगितलं की 2 वेळेचं जेवण देतोय त्याची कपात आम्ही करू, तर तो करू शकतो. पण कायदा स्पष्ट केलेला आहे, काम करण्यासाठी जी हत्यारं लागतात किंवा कच्चा माल लागतो ही सुविधा मानली जाणार नाही. म्हणजे मशीनवर तो काम करतोय आणि मशीनवर काम करत असताना त्याला ग्राइंडर लागलं आणि ग्राइंडरचे पैसे मालक कापेल का? तर नाही. तो काम करण्यासाठी त्या वस्तू वापरतोय, ते कपात तो करू शकत नाही. म्हणजेच मालक मशीन, हत्यारं किंवा कच्च्या मालाचे पैसे कामगाराच्या कपातीमधून काढू शकत नाही. आता कपातीची कमाल मर्यादा सुद्धा दिलेली आहे. कोणत्याही एका वेतन कालावधीमध्ये वरील सर्व प्रकारची कायदेशीर कपात मिळून ती एकूण वेतनाच्या 50% जास्त असू नये. याच्यासाठी एक्झाम्पल आहे, एखादा कर्मचारी होता, त्याचा पगार 20,000 आहे, ओके,
त्याने कंपनीकडून 50,000चं लोन घेतलं. आता हे 50,000चं लोन जे आहे ते फेडायचं आहे, तर कंपनी महिन्यामधून जास्तीत जास्त किती कपात करू शकते, तर याच्या 50%, 20,000च्या 50% किती असेल, तर 20,000च्या 50% 10,000 असेल. तर कंपनी जी आहे ती महिन्यातून त्याचा 10,000 रुपयेपर्यंतच कपात जी आहे ती करू शकते. एका झटक्यामध्ये तो 20,000 रुपये कपात करू शकत नाही. जर कपात 50%पेक्षा जास्त असेल तर मालक अशा वेळेस काय करतो, पहिल्या महिन्यात 10,000, दुसऱ्या महिन्यात 10,000, तिसऱ्या महिन्यात 10,000, या पद्धतीने 50,000 जे आहेत ते 5 महिन्यामध्ये तो वसूल करू शकतो. आता समजा मालकाने फॉल्ट केला. मालकाने फॉल्ट कसं, जर मालकानं कामगाराच्या पगारातून PF किंवा सरकारी कराची रक्कम जी आहे ती कापली, PF कट केला, परंतु ती सरकारच्या खात्यामध्ये त्यांनी जमाच केली नाही, तर हा एक प्रकारचा घोटाळा झाला आणि या घोटाळ्यासाठी कामगाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये जबाबदार जे आहे ती धरले जाणार नाही. पूर्ण जी जबाबदारी असेल ती कोणाची असणार आहे, मालकाची असणार आहे. आता कलम 24 मध्ये पाहूया की कर्जाची जी वसुली आहे ती कशा पद्धतीने केली जाते. जर कर्मचाऱ्याला घर बांधणीसाठी किंवा इतर कारणांसाठी दिलेल्या कर्जाची वसुली व त्यावरील व्याजाचा जो दर आहे तो शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच असणार आहे. आता काय होतं, जे मोठमोठ्या कंपन्या असतात किंवा गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला घर बांधण्यासाठी अग्रिम जो आहे तो दिला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कर्जाची वसुली जी आहे ती केली जाते. तर हे जी कर्जाची वसुली आहे ती करण्यासाठी कोण नियम बनवेल, तर शासनाने जे ठरवून दिलेले नियम आहेत त्याच्यानुसारच तुम्हाला कर्जाची वसुली किंवा त्यावरील जो व्याजाचा दर आहे तो डिसाईड करावा लागणार आहे. कलम 25 पाहूया. कलम 25, आता हे सिंपल आहे, जास्त काही याच्यामध्ये डीपमध्ये घुसायची गरज नाही. सरकारी आस्थापनांना अपवाद तर कशा पद्धतीने असेल, पूर्ण आपण जो प्रकरण पाहिलं, प्रकरण 3 जे पाहिलं, यामधल्या ज्या तरतुदी असतील सरकारी आस्थापनांना थेट लागू होत नाही आणि ते जर लागू करायचे असतील तर त्याच्यासाठी समुचित सरकारला विशेष अधिसूचना जी आहे ती काढावी लागत असते. आता परीक्षेत विधान येऊ शकतं की वेतन संहितेचे प्रकरण 3 भारतातील सर्व खाजगी आणि सरकारी आस्थापनांना समानरित्या व थेट लागू होतं असं जर तुम्हाला विचारलं तर कलम 25 नुसार या सर्व आपण प्रकरण 3 मध्ये ज्या गोष्टी पाहिल्या, या प्रकरण 3 मधल्या गोष्टी तुमच्या डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या आस्थापना ज्या असतील त्यांना लागू असणार नाहीत असं कलम 25 तुम्हाला सांगतंय. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते तुमचं काय असणार आहे, चुकीचं ठरणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये, लेक्चर जरी मोठं झालेलं असलं, बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. टोटल 25 कलम जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. एक वेळेस अंडरस्टँडिंग आली तर याच्यावरचे 200-300 MCQ तुम्ही इझिली टॅकल करू शकतात. ओके, आरामशीर करा, काही टेन्शन नाही. 2-2, 3-3 सिटिंगमध्ये करा. वाटलं तुम्हाला स्पीड 2चा स्पीड ठेवून तुम्ही हे जे लेक्चर आहे ते कंप्लीट करू शकतात. पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद.